च्या शुभास्ते आपण टॉस करतोय आणि सामनावीराचा किताब त्या ठिकाणी देणार आहे। मैत्री ग्रुप संघ व्यासपीठाच्या पाठीमागे आपण संपर्क करा। नंदाई भिवरे स्पोर्ट फाउंडेशन भानोबाची कॉल आपण एक 5 मिनिटाचा ब्रेक घेतोय, तोपर्यंत कॅप्टन प्लेइंग 11 जमा करा, काही चेंजेस असेल तर कळवा। आणि इथे आपण मॅन ऑफ द मॅच हा किताब देऊन टॉस या ठिकाणी करतोय। आदरणीय गणेश शेठ सोरगे आणि पंढरनाथ शेठ कडू हे देखील मान्यवर उपस्थित आहेत। विवेस मामा देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। मामांना विनंती आपण या सगळ्या मान्यवरांना विनंती आपण सगळे या। आदरणीय बाळासाहेबजी कडलक साहेबांना विनंती आपण सगळे या। अविनाश शेठ मुख्य उपस्थित आहेत, ओमकार शेठ गोपाळे उपस्थित आहेत, गणेश शेठ मुख्य आहेत। या सगळ्या मान्यवरांना विनंती आपण सगळे या। सगळ्यांच्या शुभास्ते आपण प्रथमतः टॉस करतोय आणि त्यानंतर आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देणार आहे। कॅप्टनांना विवेक शिवेकर कॅप्टन आले, कॅप्टन किरण कड संघनायकांना विनंती आपण या टॉस या ठिकाणी आपण संपन्न करतोय। मान्यवरांच्या शुभास्ते या ठिकाणी टॉस मात्र संपन्न केला जातोय। साहेबांना विनंती करेल आपण या सगळ्या मान्यवरांना विनंती करेल आपण सगळे या। आपण प्रथमतः या ठिकाणी टॉस करतोय आणि त्यानंतर मॅन ऑफ द मॅचचा किताब तो मात्र आपण देणार आहे। दोनही संघाच्या संघनायकांना विनंती आपण या किरण कड आणि विवेक शिवेकर या दोनही कॅप्टनना विनंती करेल आपण या। युवराज दादांना विनंती या, गणेश भाऊंना विनंती आपण सगळे या, सगळे या। सुभाष मामा कदम, पंढरनाथची कडू सगळ्या अतिथी मान्यवरांना विनंती आपण सगळे या। गणेश शेठ, अविनाश शेठ मुख्यांना विनंती आपण या, ओमकार गोपाळ्यांना विनंती आपण या, सगळ्या मान्यवरांना विनंती आपण सगळे या। विवेस मामा देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। साहेबांच्या समेत आपण या ठिकाणी टॉस करतोय। कॉल कोण करतोय? छापा काटा, हा किरण कॉल करतायत। साहेबांच्या शुभास्ते टॉस काटा। टॉस प्रथमतः जिंकलाय मैत्री ग्रुप स्पोर्ट फाउंडेशन वेताळे खेडवाडा एलवाडी संघानं। विवेक, प्रथमतः काय निर्णय? बॉलिंग क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय। डुवाडायची मॅच आहे आणि स्पर्धेमध्ये खेळताय। प्रतिस्पर्धी संघाला किती धावांपर्यंत रोखाल त्याबद्दल काय सांगशील? सकाळी देखील आमची मॅच याच टीम बरोबर झाली, तर टार्गेट 70 पर्यंत ठेवलेला, थोड्याशा चुक्या झाल्या त्यामुळे 80 पर्यंत गेला आणि आज ज्या सकाळी चुक्या झाल्या त्याच सुधारायचा प्रयत्न करून 70 पर्यंत थांबवायचा प्रयत्न करू। विवेक, शेवटची मॅच आजच्या दिवसातील तुझ्या टीम मध्ये काय चेंजेस, काय बदल, त्याबद्दल काय सांगशील? आणि स्पर्धेचं आयोजन नियोजन आपण पाहतोय त्याबद्दल काय सांगशील? आयोजन तर सकाळीच बोललेलो मी, भरदार आहे दरवर्षीप्रमाणे। आणि बदल म्हणायला गेलं तर अजून प्रकाश भाऊला विचारलं नाही, ते विचारून सांगितले। थँक्यू, बेस्ट ऑफ लक, ऑल द बेस्ट। विवेक आणि टीमला खूप साऱ्या शुभेच्छा। किरण कड आपल्या समेत कॅप्टन आहेत। टॉस पराभूत आहेत, प्रथमतः बॅटिंग पुन्हा करायची आणि पुन्हा संघर्ष करावा लागणार आहे, कारण का शेवटची मॅच आहे। किती धावांचं टार्गेट द्याल त्याबद्दल काय सांगाल? 80 ते 90 धावा करण्याचा प्रयत्न करू। काय झालंय ह्या वातावरणामुळे पण रन स्कोअर कमी होतोय, पण तरी 80 ते 90 धावा करण्याचा प्रयत्न करू। किरण, तुमच्या टीमने अगोदरच्या मॅचमध्ये प्रचंड संघर्ष केला, विशेषतः सौरभ आणि सहकाऱ्यांची गोलंदाजी अतिशय चांगल्या प्रकारे पाहायला मिळाली। 12 चेंडू 21 धावा या विकेटवरती डिपेंड करणं सोपं नाही, परंतु तुम्ही करून दाखवलं आणि टीमची युनिटी झालेली आहे, त्याबद्दल काय सांगशील? आमची टीम पहिले मॅच पराभूत झाल्यानंतर ह्या मॅचला सर्व एकजीवाने खेळली आणि बॉलिंग पण आता चांगले करून विजय मिळवून दाखवलाय। इथून पुढे पण तसंच प्रयत्न करू। थँक्यू, बेस्ट ऑफ लक, ऑल द बेस्ट। किरण कड यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा। यानंतर मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देतोय। सामनावीर किताब या ठिकाणी दिला, तुम्ही विनंती केली आदरणीय चंदू शेटे सरांना। हॅलो, एक अफलातून सामना पाहायला मिळाला, म्हणजे असा सामना होता पहिल्या 2 ओव्हरला विदाऊट लॉस 35 आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा टीम मॅचमध्ये, म्हणतात ना क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही, आणि म्हणून तर आपल्याला आवडतो, किती कामात असेल तरी देखील त्यातून वेळ काढून आपण मैदानात येतो, जसे आपण सगळे आज आलेले आहात। तर अशी मॅच असताना ज्या गोलंदाजाच्या गोलंदाजीने पुन्हा मॅचमध्ये टीम आली, 2 षटकामध्ये ज्या गोलंदाजाने फक्त 7 धावा दिल्या, 3 विकेट घेतल्या गेल्या, त्याचबरोबरीने 12 बॉल 21च्या मॅचमध्ये एका धावेचं षटक। कुणाला वाटलं तरी असेल का एका धावेचं षटक सुद्धा इकडे येतं ना, क्रिकेटमध्ये काही होतं, तर ज्याने ते टाकलं मी आमंत्रित करेल विशाल निकम, ज्यांनी अप्रतिम कामगिरी केली आणि एक अभूतपूर्व विजय या ठिकाणी साकार केला। तर या ठिकाणी व्हीएस मामा, त्याचबरोबर बाळासाहेब कडलक साहेब, तर साहेब आम्ही मीच नाही अख्खा महाराष्ट्र कौस्तुभ चषकाची वाट पाहतोय।
यस आणि हा पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय. विविध पारितोषिकांची भरमार या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग. आता हे जे फोटो काढले जातात ना, कशासाठी? फक्त तुझ्या स्टेटसला नसेल, तुमच्या अख्ख्या गावाच्या स्टेटसला असेल, अख्ख्या मित्रपरिवाराच्या स्टेटसला असेल. आपल्याला जेवढी मॅच जिंकायची तेवढा प्रयत्न करतो ना, त्याच्यापेक्षा जास्त आपल्या समर्थकांना वाटतं आमच्या गावातला मुलगा आहे तो चांगला खेळला पाहिजे. तासन तास मोबाईलचा डाटा संपवतात. कशासाठी? आपल्या गावातील खेळाडूंसाठी. आणि त्यांच्यासाठीच हा प्लॅटफॉर्म आयोजन कमिटीने आणला आहे. आमच्या खेड तालुक्यातील खेळाडू पुढे आले पाहिजे या करता हा प्रयत्न आहे. हा, खेड तालुक्याची मानाची भव्य क्रिकेट स्पर्धा हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग. मी सुपरसिद्ध स्टार VVS मामा, सगळ्यांचा लाडका मामा. आमच्या आशू भाऊमुळे मला इथं येण्याचा योग आला. भाऊंनी मला सांगितलं, भाऊ मामा तुम्ही आले पाहिजे. म्हणलं येतो भाऊ. आणि RPL 2024 या मुलाचं प्रथम कौतुक करतो की यांनी इथं एक नंबर कामगिरी केली. त्याच्याबद्दल सर्वांनी टाळ्या वाजवा. सुपरसिद्ध स्टार VVS मामा उर्फ विलास शेठ विठ्ठलराव सांडवर मामा, मुक्काम पोस्ट पानमाळा, सांडवरवाडी, तिनेवाडी, राजगुरुनगर, खेड, पुणे. मला यूट्यूबला आणि इंस्टाला फॉलो करा VVS मामा. धन्यवाद. धन्यवाद मामा. आपण तर अख्ख्या भारताला वेळ लावलेला आहे. आमचे एक उल्हास मामा कामठे आहेत, त्याच्यानंतर तुम्ही एक मामा आहेत. या विशाल, एक अशी मॅच होती जी मॅच अगदी फसली होती, म्हणजे अगदी तुमच्या टीमच्या तर अशी एक मॅच सुरू होती ज्यावेळेला 2 ओव्हरमध्ये पहिल्या 35 रन झाल्या होत्या, विकेट नव्हती आली आणि आजच्या दिवसातील माझ्यामध्ये सगळ्यात कमी टोटल होती तुम्ही बनवलेली. 72 होते, 73 बनवायच्या होत्या. मग काय त्यावेळेला डिसिजन झाला आणि जी तुम्ही कामगिरी केली त्याबद्दल, आणि तुम्हाला किती समाधान वाटतं या विजयात तुमचा मोलाचा वाटा आहे? सर म्हणजे आधी तर आमचे रनच कमी झाले. म्हणजे फक्त कॅप्टनने म्हणजे भरोसा दाखवला. पहिली मॅचला मी एवढे रन दिले तरी त्यांनी माझ्यावर भरोसा दाखवला की तू चांगला बॉलर आहे, तू टाकू शकतो. आणि तेच कॉन्फिडन्स घेऊन मी बॉलिंग केली, दुसरं काही नाही. आणि त्यांचं कॉन्फिडन्स दिलं म्हणूनच मी बॉल टाकू शकलो. तुमच्यासाठी हा मिळालेला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे वेगळीच दुनियादारी. आमच्या या दोस्तीची आहे वेगळीच दुनियादारी. वेळेला पटणार सर्वांना भारी. मैदान गाजवायला आली पहा. आम्ही जिंकलोय तर थोडं प्राऊड फील होतं आणि या स्टेजला खेळल्यावर तर वाटतंच. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला असतील. जाऊयात यानंतर आजच्या दिवसातील शेवटच्या मॅचकडे. इकडे जिंकून पुन्हा एकदा आपली जागा शेवटच्या दिवशीसाठी कोण बनवणार, पुढच्या फेरीसाठी कोण बनवणार ते मात्र पाहायचं आहे. श्री साई स्पोर्ट्सवर पाहत राहा. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग पर्व 5. धन्यवाद. आजच्या दिवसातील शेवटचा आणि अंतिम सामना देखील आपण पाहिलं तर इथे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. एका बाजूला आपण पाहिलं तर स्वर्गीय कैलासवासी नंदाई बिवरे स्पोर्ट फाउंडेशन भानोबाची कोवाळी हा संघ आपण इथे मैदानात पाहतो. आणि प्रतिस्पर्धी विरोधात आपण पाहिलं तर मैत्री ग्रुप स्पोर्ट फाउंडेशन खेडवाडा, वेताळे, येलवाडी याही संघाला आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 2 ताकदवान संघ आपण पाहिलं तर एकमेकांच्या समोर इथे आपल्याला मैदानात टाकले जाताना पाहायला मिळतात. मान्यवरांची प्रचंड मोठी मांदियाळी आज या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय. या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आपण पाहिलं तर संपन्न होतो. उद्या स्पर्धेचा दिवस क्रमांक 3 तो देखील आपल्याला इथे मात्र संपन्न होताना पाहायला मिळणार आहे. उद्या देखील आपल्या स्पर्धेमध्ये अतिशय ताकदवान आयकॉन, आयडॉल, ताकदवान बलाढ्य संघ या स्पर्धेत देखील आपल्याला दाखल होताना पाहायला मिळणार आहे. उद्या या स्पर्धेच्या निमित्तानं आपण दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकोडी संघाला पाहणार आहोत. त्याचबरोबर आपण पाहिलं तर उद्या या स्पर्धेच्या निमित्तानं आपण किनारा कडूस हा संघ देखील आपल्याला या स्पर्धेत खेळताना पाहायला मिळेल. त्याचबरोबर आपण पाहिलं तर उद्या आपल्या स्पर्धेमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल आणखीन 2 ताकदवान संघ आपण पाहणार आहोत. त्यामध्ये स्वर्गीय सरपंच शरदराव शिंदे स्पोर्ट्स क्लब, अर्थातच स्वर्गीय सचिन पापा सूर्यकांत भंडलकर स्पोर्ट्स क्लब राजकुरनगर खेड हाही संघ आपण पाहिलं तर उद्या या स्पर्धेच्या निमित्तानं इथे आपल्याला मैदानात दाखल होताना पाहायला मिळेल. त्याचबरोबर अजून
चौथा संघ तो देखील आपण पाहिलं तर उद्या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना मात्र मैदान ती पाहायला मिळणार आहे आणि त्याही संघाला आपण पाहणार आहोत. किटली 11-11 पाचरने ढोरे वॉरियर्स तिनेवाडी ढोरे भांबरवाडी हा संघ देखील आपल्याला उद्या या मैदानात पाहायला मिळणार आहे. म्हणजे विजेतेपदाचे जे काही प्रबल दावेदार आहेत ते उद्या या स्पर्धेत आपल्याला एकमेकांच्या विरोधात इथे मैदानात उतरताना पाहायला मिळेल. गतवर्षीचा विजेता आपण पाहणार आहोत. गतवर्षीतील तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ तोही उद्या आपण इथे या मैदानात पाहणार आहोत आणि अतिशय ताकदवान आयकॉन आयडॉल उद्या देखील आपल्याला पाहायला मिळतील. पहिलं षटक पहिला चेंडू घेऊन गोलंदाज. पहिला चेंडू आपण पाहिलं तर इथे मैदानात टाकला आहे. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक तैनात आहे. तोपर्यंत एक सिंगल मैदानात येते. भानोबाची क्वाई संघ आपला 12th मॅन पाठवा. 12वा खेळाडू आपण समालोचन कक्षामध्ये बंधनकारक केलेला आहे. त्यामुळे 12th मॅन आपण पाठवा ही आपल्याला विनंती केली जाते. मैत्री ग्रुप स्पोर्ट फाउंडेशन खेडवाडा वेताळ एलवाडी या संघाला आपण पाहतो. विरोधात आपण स्वर्गीय कैलासवासी नंदाई भिवरे स्पोर्ट फाउंडेशन भानोबाची क्वाळी याही संघाला आपण इथे मैदानात पाहतोय. षटक क्रमांक पहिला आपण पाहिलं तर सुरू आहे. गोलंदाज इथे आपण पाहतो मैदान होती. ओरपी चेंडू होता सरळ बॅटने टोकलाय. टिप लॉंग ऑफला मिड ऑफच्या टोक्यावरतून चेंडू मात्र जाईल सीमा रेषा पार. आजच्या दिवसातील येतोय खणखणीत षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. षटकाराच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. धावपल कोती इथे आपण पाहिलं तर आकडे आपल्याला बदलताना पाहायला मिळत आहेत. जबरदस्त बॅटिंग. यावेळीचा चेंडू होता इनसाइड आउट फटका खेळलाय. कव्हरच्या टोक्यावरतून खेळण्याचा प्रयत्न चेंडू मात्र अडवला जाईल. बॅकअपचा क्षेत्ररक्षक चेंडूला फेक करेल तोपर्यंत धावा त्या मात्र मैदानात येतात. धावपल कोताने स्कोर कार्ड ते आकडे बदलतायत. आजच्या दिवसातील शेवटची अंतिम मॅच आपण पाहतोय. 6 षटकांचा सामना आहे. रोमहर्षक रंगतदार मॅच आहे. जो संघ या मॅच मध्ये विजेता ठरणार आहे तो आजच्या दुसऱ्या दिवसातून सुपर 8 ला पात्र ठरणारा दुसरा संघ म्हणून तिथे नोंद करणार आहे. यावेळीचा चेंडू देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. एक डॉट बॉल येतो. एक निर्धाव चेंडू आपण इथे पाहतो मैदानाच्या आतमध्ये. चांगलं कमबॅक इथे आपण पाहिलं तर केला आहे. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. गोलंदाजी देखील आपण पाहिलं तर भूषण गोळेकडनं इथे आपल्याला मैदानात पाहायला मिळते. इथे आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये सेल टिपला गेलाय आणि तिथे आपण पाहिलं तर फलंदाज आपल्याला बाद होताना पाहायला मिळेल. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. पहिल्या क्रमांकाचे षटक आपण पाहिले तर इथे मैदान ती सुरू आहे. पहिल्या षटकात आपण पाहिलं तर धावा येताना पाहायला मिळतो. तर एक षटकार आला आणि त्यानंतर विकेट आपण पाहिलं तर येताना पाहायला मिळते. लक्ष्मण पोळेकर अर्थात पप्पू पोळेकर इथे आपल्याला बाद होताना पाहायला मिळते. सकाळच्या सत्रात त्यांना अतिशय जबरदस्त बॅटिंग केली होती. खूप सुंदर फलंदाजी करत आपण पाहिलं तर संघाला पहिला विजय मिळून देण्यापासून आपण पाहिलं तर थोडासा संघ वंचित ठरला. परंतु जबरदस्त बॅटिंग करत एक चांगला स्कोर कार्ड बनवणारा पप्पू पोळेकर इथे आपल्याला बाद होताना पाहायला मिळतोय. न्यू बॅटर नवीन फलंदाज सोमनाथ टिमगिरे. डावकुरातीचा खुंकार अष्टपैलू खेळाडू सिंदे गावचा खेळाडू इथे बॅटिंगसाठी आपण पाहतोय. यावेळीचा चेंडूता शेडापासून दूर करण्याचा प्रयत्न अडवला गेलाय. साहिल राऊतला आपण पाहतोय. सकाळच्या सत्रातील पहिल्या मॅचचा हिरो म्हणून साहिल राऊत इथे आपल्याला या मॅच मध्ये इन ऍक्शन तो इथे मात्र मैदानी पाहायला मिळतोय. ओवी स्पोर्ट्स शॉपीचा तो ब्रँड अँबॅसिडर आहे. मंगेश गायकवाड उमेश गायकवाड यांच्या माध्यमातून त्याला ब्रँड अँबॅसिडर केलंय आणि तो इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळतोय. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळू शेठ वाडेकर.
कुणाल शिवेकर ज्यावेळेस गोलंदाजीच्या मार्क होतील कुणालसाठी एक पारितोषिक येते. दिशा उद्योग समूहाचे सर्व आदरणीय बाळासाहेबजी कडलक साहेबांच्या वतीनं कुणाल शिवेकरच्या प्रत्येक विकेटला 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. कुणालला देखील आपण याच टीम मध्ये पाहतो आणि गतवर्षी तो बाळासाहेबजी कडलक साहेबांच्या टीमचा शिलेदार होता, परंतु या वर्षी आपल्याला तो मैत्री ग्रुप स्पोर्ट फाउंडेशन खेडवाडा वेताळे येलवाडी या संघातून इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 करण्यासाठी संघाचा संघनायक संघाचा कॅप्टन विवेक शिवेकर इथे आपल्याला गोलंदाजीच्या मार्कवरती पाहायला मिळेल. वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक. पहिला चेंडू होता वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. विकेट किपरकडे चेंडू डायरेक्ट हिटचा प्रयत्न तिथे मात्र हुकला गेलाय. एस्टेनच्या पाठीमागे आपण आसिफ तांबोळीला पाहतोय. छोटा पॅक बडा धमाका. मूर्तीनं लहान आहे परंतु कीर्तीनं तो प्रचंड महान आहे, कारण का पुणे जिल्ह्याच्या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती एक शांत संयमी आणि एक चांगला बॅटर म्हणून आपण पाहिलं तर आसिफ तांबोळीनं आपल्या नावाचा डंका सातत्यानं पेटवलेला आहे. यावेळीचा चेंडू होता फटका तर केलाय गॅपमध्ये चेंडू. वासिक शेखच्या बॅटमधून चेंडू जाईल सीमा पार. डीप मिड विकेटला येतोय खणखणीत चौकार. भिडूदे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. 4 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग मध्ये सर्वांचं मनपूर्वक मनापासून स्वागत. मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला लकी ड्रॉ कुपनचे या ठिकाणी वितरण चालू आहे. ही मॅच संपल्यानंतर आपण भाग्यवान प्रेक्षकाला या ठिकाणी एक सायकल देणार आहोत. त्यामुळं ज्यांना ज्यांना या ठिकाणी लकी ड्रॉ कुपनं खरेदी करायची असतील त्यांनी मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. गो टू कॉम्बॉक्स उत्तम सावंत सर. दुसऱ्या क्रमांकाचे षटक आपण पाहिलं तर सुरू आहे. धावपल कोत आणि स्कोर कार्ड ते बनवलं गेला. 14 धावा त्या मात्र धावपल कोत आहेत. जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय. पहिल्या षटकात चांगली फटकेबाजी सुरू होती परंतु विवेकने कमबॅक केले. आतापर्यंत 3 चेंडू टाकलेत आणि फक्त खर्च केला 5 धावा. जबरदस्त कमाल इथे आपण पाहतो मैदान होती. यावेळीचा चेंडू होता टप्पापर्यंत उसळतोय. आउटस्विंग होताना पाहायला मिळतोय. उजवेष्टीच्या बाहेर जातोय. पंच अजावळे सर कळवतात व्हाईट बॉल. एक खराब चेंडू मैदान येतोय. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावपल कोती धावा. एक कडी बाद 15 धावा. षटक क्रमांक 2 आपण पाहिलं तर सुरू आहे. क्षेत्ररक्षणाची सजावट आपण पाहू शकाल. यावेळीचा चेंडूचा फटका मात्र केलाय. कव्हरला अडवलं जाईल. क्षेत्ररक्षक तैनात आहे. साहिल राऊतला आपण पाहतो चेंडू अडवताना. तोपर्यंत एक सिंगल इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळते. एक धावा देखील आपण पाहिलं तर फार महत्वाच्या आहेत. स्ट्राईक रोटेट होताना पाहायला मिळते. एकेरी दुहेरी धावांच्या सोबतीला षटकर चौकर जर येताना पाहायला मिळाले तर एक चांगलं टार्गेट एक चांगला धावांचं इथे आपण पाहिलं तर उभं केलं जाऊ शकतं आणि ते देखील आपल्याला इथे मैदानी पाहायचे. विवेक पुन्हा एकदा. यावेळीचा चेंडूचा फटका तर केलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूवरती येईल आणि तोपर्यंत चेंडू मात्र चाल सीमा पार चौकार. भिडूदे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. 4 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातो. धावपल कोती 20 धावा. ओरपी चेंडू होता आणि तिथे आपण पाहतोय चेंडू तर अडवला गेलाय एस्टनच्या पाठीमागे, परंतु काय निर्णय येईल ते देखील आपण तिथे मैदानी पाहणार आहोत. दोनही पंचांना आपण एकत्रित येताना पाहायला मिळतील. अच्छा अवळे सर, महेश जाधव सर आणि तदनंतर काय निर्णय येईल ते देखील आपण इथे मैदानी पाहणार आहोत. यॉर्कर चेंडू आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. दुसरं षटक करताना गोलंदाज आपण विवेक शिवेकरला देखील तिथे मैदानी पाहतोय. 2 पंच एकत्रित येत आहेत. निर्णय देखील आपल्या समोर येईल. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगचं 5वं पर्व देखील आपण इथे संपन्न होताना पाहायला मिळते. षटकातील शेवटचा चेंडू आणि त्यावरती प्रचंड मोठा अपील इथे आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलेला आहे.
टेक्नॉलच्या आधारे तिसऱ्या पंचांकडे रेफर केलेला आहे. तिसरे पंच संजय भालेराव सर त्या ठिकाणी आपल्याला निर्णय कळवतील. काय निर्णय येतो ते देखील आपण पाहणार आहोत. निर्णयाची वाट तिथे सुरू पाहिली जाईल. पंचांच्या माध्यमातून तिसऱ्या पंचांकडे रेफर केलेला आहे. चेंडू आपण पाहिलं तर विवेक शिवेकरचा होता शेवटचा आणि त्यावरती अपील जोरदार मैदान ती विशेषतः विकेट किपर आयडॉल आसिफ तांबोळीकडनं आपण पाहिलं. बराचसा काळ आपण पाहिलं तर चेंडू त्यानं सेल टिपण्यात खूप चांगल्या प्रकारची कामगिरी त्यानं तिथे केलेली आहे. टेक्नॉलच्या आधारे तिसऱ्या पंचांचा निर्णय ते फलंदाज नॉट आऊट आहे. फलंदाज नाबाद आहे. आणि हुतात्मा राजकरी प्रीमियर लीग आयोजक कमिटीच्या वतीने एक विनंती केली जाते. संघमालक कॅप्टन खेळाडूंना आपण ऑफिशियली अंपायर या स्पर्धेमध्ये ठेवलेलं आहे. स्पर्धा पारदर्शक सुरू आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारे कोणत्याही टीमचे संघमालक कोणत्याही टीमचा कॅप्टन किंवा कोणत्याही टीमचा खेळाडू जो पंचांनी निर्णय दिला जाणार आहे त्या निर्णयाचा सन्मान करावा लागेल. आणि टेक्नॉलचा जिथे वापर केला ते तिसरे पंच जिथे चेक करतायत तिथे कोणताही खेळाडू किंवा संघमालक कॅप्टन जाणार नाही याची संघमालकांनी नोंद घ्यावी. कॅप्टन आणि खेळाडूंनी नोंद घ्यावी. आणि जर तसं आढळून आलं तर स्पर्धेतून संघ बाद केला जाईल. ही हुतात्मा राजकुरू प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं सगळ्या 12च्या 12 संघांना सूचना या ठिकाणी कमिटीच्या वतीनं आहे. सूचना संपली. पुन्हा एकदा मॅचकडे घेऊन जाईल. षटक क्रमांक संपलेला आहे. धावपल कोते आणि स्कोर कार्ड ती बनवले गेलात. एक गडी बाद 20 धावा त्या मात्र धावपल कोते आहेत. 2 षटक आपण पाहिलं तर इथे मैदान ती संपलेले आहेत. तिसरं षटक करण्यासाठी गोलंदाज देखील आपण पाहिलं तर इथे आपल्याला मैदान ती पाहायला मिळतो आयकॉन भूषण गोळे जो प्रचंड मॅन इन फॉर्म आहे. प्रचंड लयमध्ये आहे. प्रचंड टचमध्ये आहे. जबरदस्त खेळ त्याचा आपण पाहिलाय. पहिला चेंडू आपण पाहतोय भूषण गोळेचा इथे मैदान ते खेळलाय. डीप मिड विकेटला शुभम पवळे
जो अतिशय उंचपुरा तगडा ताकदवान खेळाडू आहे आणि त्याच्याकडे चेंडू आपण पाहतोय. तोपर्यंत 2 धावा इथे आपल्याला पळून पूर्ण मैदान ठेवताना पाहायला मिळतात. सोमनाथ टेमगिरे वासिक शेख या जोडीला इथे आपण पाहतोय बॅटिंग करताना. जबरदस्त खेळ आतापर्यंत याही जोडीनं सातत्याने केलेला आहे. या दोनही खेळाडूंचा खेळ सकाळपासून आपण या मैदानी पाहिलेला आहे. कालच्या दिवसात आपण कृष्णा सातपुतेला पाहिलं, कृष्णा गवळीला आपण पाहिलं. यावेळीचा चेंडूचा फटका मात्र खेळलाय. समोरच्या बाजूला क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू मात्र अडवलं चालेल तोपर्यंत एक सिंगल ते आपल्याला मैदानात येताना पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. धावफलकोते आकडे बदलतात. 23वा धावफलकावर षटक क्रमांक 3 सुरू आहे. काल आपण शुभम शेळकेला पाहिलं, निलेश ढगेला आपण पाहिलं. काल मुन्ना शेखचा खेळ देखील आपण या स्पर्धेत अतिशय जबरदस्त कामगिरी त्यानं देखील या मैदानात केलेलं आहे. रणजित फराटेला देखील आपण काल पाहिलं. म्हणजे काल आयकॉन आयडॉलने देखील स्थानिक खेळाडूंच्या बरोबर जबरदस्त खेळ या स्पर्धेत केलेला आहे. आजच्या दिवसात देखील आपण अतिशय जबरदस्त फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करताना आयकॉन आयडॉलच्या सोबतीला स्थानिक खेळाडूंचा खेळ देखील आपण या तालुक्यातील इथे मैदानी पाहिलेला आहे. हुतात्मा राजकीय प्रीमियर लीगचं 5वं पर्व आपण पाहतोय. यावेळीचा चेंडू होता डाव्या पायावरती टाकण्याचा प्रयत्न भूषण गोळेचा होता. तिथे आपण पाहिलं तर चेंडू मात्र खेळून काढला. वासिकनं फेकी सुरेख आहे. डायरेक्ट हिट आणि डायरेक्ट पंचांचं बोट आकाशाकडे. अजय आवळे सरांनी इशारा कळवलाय. फलंदाज रनआउट, फलंदाज धावबाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर, सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. गणेश गुंडरेचा जबरदस्त थ्रो तिथे आपण मैदानी पाहिलाय. आणि काय कमालची क्षेत्ररक्षण तर अतिशय जबरदस्त होतं, भारदस्त होतं. आणि तिथे थ्रो देखील आपण थेट बाउंड्री लाईनवरतून त्यानं तिथे मैदानी केलं आहे. आणि वासिक शेख आयकॉन तिथे आपल्याला मैदानी रनआउटच्या रूपानं बाद होताना तो मात्र मैदानी पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 आपण पाहिलं तर सुरू आहे. 2 गडी बाद 24 धावा. 6 षटकांचा सामना आपण पाहतोय. 6 ओव्हरची मॅच आपल्याला पाहायला मिळते. अतिशय जबरदस्त मॅच इथे आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. आजच्या दिवसातील शेवटचा आणि अंतिम सामना तो देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. हुतात्मा राजकीय प्रीमियर लीगचं 5वं पर्व संपन्न होते. 12 संघ आपल्या स्पर्धेत पार्टिसिपेट होत आहेत, सहभागी होत आहेत. काल 4 संघ खेळले, आज 4 संघ खेळत आहेत. उद्या देखील नवीन 4 संघ या स्पर्धेत आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतील. यावेळीचा चेंडू आयडॉल पप्पू तोडकर इथे आपल्याला बॅटिंगसाठी मैदानी पाहायला मिळत आहेत. सकाळपासून आपण पाहिलं तर पप्पू तोडकर आपल्या फॉर्मशी थोडीशी झुंज देताना पाहायला मिळत आहेत, संघर्ष करताना पाहायला मिळतात. या स्पर्धेत आत्तापर्यंत आपण पाहिलं तर पप्पू तोडकर यांच्याकडनं फारसं म्हणावं तितकी कामगिरी या स्पर्धेत चांगल्या प्रकारे पाहायला मिळाली नाही. परंतु ही महत्त्वपूर्ण मॅच आहे आणि या महत्त्वाच्या मॅचमध्ये आयडॉल पप्पू तोडकर इथे कशा प्रकारे कामगिरी करतायत. फुल टॉस चेंडू होता आणि तो देखील मात्र खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. उसळी घेणारा चेंडू, गणेश गुंडरेला हुलकावणी देणारा चेंडू. चेंडू मात्र चाल सीमा पार, चौकार. व्हिडिओ दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. पप्पू तोडकर यांच्या बॅट मधून धावा येणं भानोबाची क्वाळी संघाला अपेक्षित आहे. यावेळीचा चेंडू होता पप्पू तोडकर. चेंडू मात्र पाठवेल थेट आउट ऑफ द पार्क, आउट ऑफ द स्टेडियम. षटकार 6 धावा. शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. गोलंदाजांची तोडफोड करणारे पप्पू तोडकर पहिल्या 2 मॅच मध्ये प्रचंड शांत होते, संयमी होते. परंतु इथे अग्रेसिव्ह बॅटिंग करताना पप्पू तोडकर आपल्याला मैदानी पाहायला मिळत आहेत. 2 गडी बाद 34 धावा त्या मात्र धावफलकोती बनवल्या गेल्यात. पहिल्या 3 षटकांचा खेळ आपण पाहिलं तर संपला गेलाय. षटक क्रमांक 4 आपल्याला सुरू होताना पाहायला मिळेल. 6 षटकांचा सामना तो इथे आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. चला विनंती आहे थोडं स्पीडअप करा, थोडी घाई करा. नवीन चेंडू मैदानाच्या आतमध्ये दिला जाईल. 6 षटकांचा सामना आपण पाहतोय. 6 ओव्हरच्या मॅचेस आपण पाहतोय. आजच्या दिवसातील शेवटची आणि अंतिम मॅच आहे. सगळ्या प्रेक्षकांना सूचना आहे, हा सामना संपल्यानंतर आपण लकी ड्रॉ करणार आहे आणि लकी ड्रॉचे कुपन मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला वाटप केले जात आहेत.
ज्यांना लकी ड्रॉ मध्ये सहभाग घ्यायचंय त्यांना विनंती आहे, आपण लकी ड्रॉचे कुपन घ्या आणि लकी ड्रॉ मध्ये आपण सहभागी व्हा. प्रत्येक दिवशी आपण एक भाग्यवान विजेत्या प्रेक्षकांना एक आकर्षक ब्रँडेड स्पोर्ट्स सायकल इथे आपण देऊन सन्मानित करणार आहोत. त्यामुळे विनंती केली तर आपण लकी ड्रॉ मध्ये आवर्जून सहभागी व्हा. हा सामना संपल्यानंतर आपण लकी ड्रॉ तो मात्र या ठिकाणी करणार आहोत. 2 विकेट गमावल्यानंतर 34 धावा धावफलक होत आहेत. पहिली 3 षटकं आपण पाहिलं तर इथे मैदान ती संपलेलं आहे आणि षटक क्रमांक 4 इथे आपल्याला मैदान ती सुरू होताना पाहायला मिळते. 4थ्या क्रमांकाचं षटक आपण पाहिलं तर मैदान ती सुरू होते. 3 षटकं संपली गेलीत. 6 षटकांचा सामना तो देखील आपण पाहिलं तर इथे मैदान ते आपण पाहतोय. पहिला चेंडू आपण पाहिलं तर इथे खेळलाय रिव्हर्स स्विच हिट आणि तिथे मात्र चेंडू जाईल सीमा पार चौकार. भिडूदे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. कालच्या दिवसामध्ये आपण सागर दरेकर, समाधान अहिरकर या खेळाडूंना पाहिलं, परंतु आज सोमनाथ टेमगिरे या नावाची चर्चा देखील या संपूर्ण तालुक्यात होताना पाहायला मिळेल, कारण का जबरदस्त बॅटिंग त्याने केली. यावेळीचा चेंडू होता इनसाइड आउट कव्हरच्या वरतून डीप कव्हर सीमा पार. सोमनाथ टेमगिरे खेळतोय बॅक टू बॅक सलग दुसरा खणखणीत चौकार. भिडूदे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. याच तालुक्यातील शिंदेगावचा खेळाडू सोमनाथ टेमगिरे, परंतु काय जबरदस्त खेळ आज या खेळाडूने इथे मैदानी केलेला आहे. भैरवनाथ प्रतिष्ठान वराळे शिंदेगाव या घरच्या संघाला काल तो प्रोत्साहन देण्यासाठी आला होता, परंतु कालच त्यानं या मैदानाची शहानिशा केलेला आहे आणि आज जबरदस्त बॅटिंग तो इथे आपल्याला करताना पाहायला मिळतोय. कैलासवासी नंदाई भिवरे स्पोर्ट फाउंडेशन भानोबाची क्वाळी या टीम कडनं बॅटिंग करताना आपण पाहतोय. सोमनाथ टेमगिरे, आयडल पप्पू तोडकर ही जोडी आपल्याला मैदानी पाहायला मिळते. धावफलक होते आणि स्कोर कार्ड ती बनवले गेलात. 2 गडी बाद 42 धावा तर षटक क्रमांक 4 मैदानी सुरू आहे. 6 षटकांचा सामना आहे. 6 ओव्हरची मॅच आहे. अशोक शिंगाडेवरती आक्रमण केले आहे. पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार इथे मैदानी खेळलेले आहेत. चला विनंती आहे, मॅच बॉल आला असेल तर मॅच कंटिन्यू करा, नसेल तर नवीन चेंडू घ्या आणि मॅच टू बी कंटिन्यू सुरू राहील याची दोनही संघातील कॅप्टनना विनंती आहे. अंपायर सरांना विनंती आहे, जर चुना चेंडू येत असेल तर घ्या आणि नसेल तर मॅच टू बी कंटिन्यू इथे सुरू राहताना पाहायला मिळेल. 42वा धावफलक होत आहे. 2 विकेट गमावल्या. षटक क्रमांक 4 इथे आपण पाहिलं तर सुरू आहेत. विवेक शिवेकरची षटकं आपण पाहिली, भूषण गोळेची षटकं आपण पाहिली. अशोक शिंगाडे हा देखील या संघातील एक अष्टपैलू ऑलराऊंडर खेळाडू तो इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळतोय. धावफलक होते आणि स्कोर कार्ड ती 42वा. 2 गडी बाद. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल केला जातोय. लेफ्ट हँड बॅटर सोमनाथ टेमगिरेसाठी क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर सजवलं गेले. ऑन साइडला आपण पाहिलं तर मिड विकेट आहे. डीप मिड विकेट आपण पाहतोय. यावेळीचा चेंडू होता आणि तिथे टप्पा पडल्यानंतर पंच अजय आवळे सर कळवतायत व्हाईट बॉल. एक खराब चेंडू होते, एक अतिरिक्त अवांतर धाव येते. दोन्ही डगआउट मध्ये आपण पाहिलं तर भयान शांतता इथे आपण मैदानी पाहतोय. 2 गडी बाद 43 धावा धावफलक होत आहेत. षटकर चौकार भानोबाची क्वाळी संघाला इथे मात्र हवे आहेत, तर एखादी विकेट, एखादा ब्रेक थ्रू मैत्री ग्रुपला तो मात्र हवा आहे. यावेळीचा चेंडूचा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे गणेश गुंडरे. सेवाग या टोपण नावानं सर्वांना परिचित आहे, परंतु याही खेळाडूंना आज क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांची मन जिंकणारा खेळ गणेश गुंडरेच्या बॅटमधून आणि क्षेत्ररक्षणातून प्रेक्षकांनी पाहिलेला आहे. देवाची आळंदी गावचा खेळाडू, काल त्यांचाही संघ आपण पाहिलं तर सुपर 8ला पात्र ठरला, परंतु तो संघ आपण पाहिलं तर ऑक्शन प्रक्रियेच्या माध्यमातून मैत्री ग्रुप या संघात इथे आपल्याला खेळताना आणि जबरदस्त कामगिरी करताना, चांगले एफर्ट्स देताना तो इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळतोय. हुतात्मा राजकुर प्रीमियर लीग आपण पाहतोय. 5व्या पर्वात तोच जोश, तोच जल्लोष, तोच आनंद, तोच उत्साह, तीच स्फूर्ती या सगळ्या स्पर्धेची ती मात्र सगळ्यांमध्ये कायम आहे आणि क्षेत्ररक्षणात छोटे छोटे बदल इथे आपण पाहिलं तर सुरू आहेत. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे.
डावकर उजव्या हाताचे बॅटर आहेत. सोमनाथ टेमगिरे आला की क्षेत्ररक्षण बदललं जाते. पप्पू तोडकर आला की पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणाची सजावट. तिथे आपण पाहिलं तर छोटे छोटे बदल ते मात्र पाहायला मिळतात. बदल करणं साहजिकच आहे कारण का दोन्ही खेळाडूंचा खेळ कमालीचा राहिलाय. यावेळीचा चेंडू होता आणि तिथे आपण पाहिलं तर एक डॉट बॉल येईल. एक निर्धाव चेंडू आपण पाहिलं तर येताना पाहायला मिळते. पप्पू तोडकरला आपण बॅटिंग करताना पाहतोय. रिव्हर्सचा प्रयत्न केला होता, बॅटवरती परफेक्ट वेळेला होता, बॅट जरूर झाला. शेवटचा एक चेंडू आपण पाहिलं तर इथे मात्र बाकी आहेत. या षटकातील धावपल कोते आणि स्कोर कार्डवरती बनवले गेलात. 2 गडी बाद 4 चेंडू झालेत. अजून 2 चेंडू बाकी आहे. एक व्हाईट बॉल आलाय. 2 चेंडू इथे बाकी आहेत. यावेळीचा चेंडू होता विकेट किपर कडनं छोट्या चुका होत आहेत आणि तिथे आपण पाहिलं तर चेंडू मात्र जाईल सीमा पार. अतिरिक्त अवांतर 22च्या रूपात चौकार. व्हिडिओ दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. आयडॉल पाठोपाठ आयकॉन देखील चुका मैदान टिकेल्यात आणि बोनसच्या रूपानं 22च्या 4 धावा प्रतिस्पर्धी संघाच्या धावपल ऍड होत आहेत. अशोक शिंगाडे गोलंदाज, समोर पप्पू तोडकर आयडॉल. अशोक टू पप्पू, गोलंदाज टू फलंदाज. यावेळीचा चेंडू होता बॉल टू दी रीच जरूर झालाय परंतु पंच कळतात व्हाईट बॉल. सेकंड वाईड लाईनच्या अगदी बाहेर चेंडू आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर चाईल आणि तदनंतर अंपायर अजय आवळे सर इथे व्हाईट बॉल कळवत आहेत. अतिरिक्त अवांतर धावा येत आहेत. स्कोर कार्ड त्याने धावपल कोते आकडे बदलत आहेत. 2 गडी बाद 49 धावा. षटक क्रमांक 4 सुरू आहे. अजूनही उर्वरित 13 चेंडूंचा खेळ आपण पाहिलं तर इथे पहिल्या डावातील तो मात्र बाकी आहे. 49 धावा. गोलंदाज अशोक, बॅटर पप्पू आयडॉल. यावेळीचा चेंडू होता स्क्वेअर कट केला कव्हर पॉइंटच्या टोक्यावरतून डीप बॅकवर्ड पॉइंट सीमा पार. पप्पू तोडकरच्या बॅट मधून येतोय महत्वाच्या मॅच मध्ये खणखणीत चौकार. व्हिडिओ दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. 4 षटकांचा खेळ आपण पाहिलं तर संपलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावपल कोते आणि स्कोर कार्ड होती 2 गडी बाद 53 धावा. स्वर्गीय कैलासवासी नंदय ब्युरे स्पोर्ट फाउंडेशन भानोबा चिकवाळी. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स. प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे हा सामना संपल्यानंतर लकी ड्रॉ होणार आहे. लकी ड्रॉचे कुपन वाटप सुरू आहे. ज्यांना लकी ड्रॉ मध्ये सहभागी व्हायचे आपण भाग्यवान प्रेक्षक विजेते ठरू शकता आणि त्यासाठी आपण एक स्पोर्ट सायकल इथे हुतात्मा राजकुरी प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं आपण देणार आहोत. त्यामुळे ज्यांना लकी ड्रॉ मध्ये सहभागी व्हायचे त्यांना विनंती आपण मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला हुतात्मा राजकुरी प्रीमियर लीग कमिटीचे जे आयोजक आहेत त्यांच्याकडे आपण कुपन वितरित केला आहेत. कुपन घ्या आणि लकी ड्रॉ मध्ये आपण सगळे सहभागी व्हा. हा सामना संपल्यानंतर आपण लकी ड्रॉ तो मात्र करणार आहोत. इथे देखील आपण पाहिलं तर चेंडू खेळण्याचा प्रयत्न चांगला राहिलाय सोमनाथ टेमगिरेचा परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. एक डॉट बॉल मैदानात आलाय. एक निर्धाव चेंडू मैदानात येतोय. 2 गडी बाद 53 धावा. 5वं षटक करतोय गोलंदाज संगनायक विवेक शिवेकर. पहिलं षटक आपण पाहिलं आयकॉन भूषण गोळेचं त्यामध्ये 9 धावा आल्या. विवेकच्या पहिल्या षटकात 11 आल्या. यावेळीचा चेंडू होता फटका फसलाय. सेल तिथे मात्र टिपला गेलाय. कुणाल शिवेकरला आपण सेल टिपताना पाहतोय. विकेट येईल. फलंदाज सोमनाथ टेमगिरे बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. सरपंच विकेट येताना पाहायला मिळते. फलंदाज बाद होत आहेत. स्कोर कार्ड त्याने धावपल कोती. धावा स्थिर आहेत. 3 गडी बाद 53 धावा. षटक क्रमांक 5 आपण पाहिलं तर सुरू आहे. तर न्यू बॅटर बॅटिंग साठी मैदानात दाखल होत आहेत. किरण कड इथे आपल्याला बॅटिंग साठी मैदानात पाहायला मिळत आहेत. स्वर्गीय कैलासवासी नंदय ब्युरे स्पोर्ट फाउंडेशन भानोबाची क्वाळी या संघाचे
राहुल शेठ कदम यांच्या वतीनं किरणकडच्या प्रत्येक षटकाला 200 रुपयांचं बक्षीस आहे. आणि तिथे आपण पाहिलं तर किरणकड इथे आपल्याला बॅटिंगसाठी मैदान ती पाहायला मिळेल. ॲडव्होकेट महेशची बिवरे, दोस्ती ग्रुपचे प्रोप्रायटर राहुल शेठ अल्लाट यांच्या मालकीचा संघ आपण पाहतोय. भानुबाची कुवाळी तो देखील इथे आपण मैदान ती पाहतोय. तर प्रतिस्पर्धी टीमला देखील आपण पाहतोय. मैत्री ग्रुप स्पोर्ट फाउंडेशन खेड, वेताळे, वाडा, येलवाडी हा संघ देखील आपण पाहतोय. यावेळीचा चेंडूता बॅटचं टॉप एज, क्षेत्ररक्षक तैनात परंतु चेंडू जाईल सीमारेषा पार. एक टप्पा घेत 1 बाउन्स, चौकार. व्हिडिओ दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व MB स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. थँक्यू डीजे. या ठिकाणी स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांचं नुकतंच आगमन होतंय, म्हाळुंगे नगरीचे सुप्रसिद्ध उद्योजक आरोही एंटरप्राइजेसचे सर्व आमचे जिवलग सहकारी मित्र स्वप्नील भाऊ देशमुख आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित झालाय. मनपूर्वक मनापासून स्वागत. गो टू कॉम्बॉक्स. इथे आपण पाहिलं तर सेल टिपला विकेट येताना पाहायला मिळते. फलंदाज आपण पाहिलं तर बाद होईल. किरणकडच्या रूपानं आणखीन एक धक्का भानुबाची क्वाळी संघाला. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर, सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. विकेट देखील आपण पाहिलं तर इथं पाहायला मिळते. फलंदाज देखील आपण पाहिलं तर इथे आपल्याला बाद होताना पाहायला मिळतात. षटक क्रमांक देखील सुरू आहे. 5व्या क्रमांकाचं अनेक महत्वपूर्ण सामना तो देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. हुतात्मा राजकोरी प्रीमियर लीगचा आपण 5वं पर्व या ठिकाणी आपण पाहतोय. पप्पू शेठ चव्हाण देखील आपण पाहिलं तर दुपारपासून या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहे. त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत आहे. वेळात वेळ काढून जसजसा वेळ मिळेल ते देखील आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित राहत आहेत. त्यांचं आम्ही पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. धावपल कोती बनवलं गेलात. 57 धावा. यावेळीचा चेंडूता पंच कळवतात. फाईट बॉल, एक खराब चेंडू मैदानात येतोय. एक अतिरिक्त अवांतर धाव इथे मैदानात येताना पाहायला मिळते. स्कोर कार्ड त्याने धावपल कोते आकडे बदलतायत, बनवले जात आहेत. 58, 4 विकेट गमावल्यात. षटक क्रमांक 5 सुरू आहे. शेवटचे काही चेंडू इथे आपण पाहिले तर शिल्लक आहेत. पहिल्या इनिंग आणि पहिल्या डावातील किती धावांचं लक्ष ठेवलं जाईल, किती धावांचं आव्हान ठेवलं जाईल, किती धावांचं टार्गेट इथे उभं केलं जाईल ते देखील आपण पाहणार आहोत. यावेळीचा चेंडू होता बिगिट केलाय. उंच पुरा फटका. चेंडू मात्र जाईल सीमारेषा पार. वाघांची धाड, फोडला पहाड, षटकार. शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेठ काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. षटकाराच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 64 धावा त्या मात्र धावपल कोते आहेत. शेवटची मॅच. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद. क्रिकेटच्या दर्दी प्रेक्षकांनी केली गर्दी. हुतात्मा राजकोरी प्रीमियर लीग 5वं पर्व. यावेळीचा चेंडू होता सरळ बॅटनं. बिग सिक्सर. 6 धावा. शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेठ काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. धन्यवाद. सुमधुर ट्रान्स आपण ऐकतोय. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 70 धावा त्या मात्र धावपल कोती बनायला गेल्यात. जबरदस्त बॅटिंग इथे आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलेलं आहे आणि अतिशय जबरदस्त शेवटच्या 2 चेंडूवरती आलेले 2 गगनभेदी गगनचुंबी षटकार इथे आपण पाहिलं तर कैलासवासी नंदय विवरे स्पोर्ट फाउंडेशन भानुबाची क्वाळी या संघ इथे आपण पाहिलं तर बनवतोय 70 धावा. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळू शेठ वाडेकर. 70 धावा धावपल कोत आहेत. लकी ड्रॉचे कुपन वाटप सुरू आहेत. आयोजक कमिटीतील काही सदस्य आपल्यापर्यंत पोहोचत आहेत आणि जरी काही प्रेक्षकांना कुपन हवे असतील तर मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला हुतात्मा राजकोरी प्रीमियर लीग लकी ड्रॉ इथे होणार आहेत आणि त्याच्या कुपनचं वितरण सुरू आहे. आपण लकी ड्रॉ मध्ये सहभाग घ्यावा. आवर्जून आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित असणारे बाळासाहेबजी कडलक साहेब आणि त्यांचा सगळा मित्रपरिवार या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून आभारी आहोत ज्यांनी
प्रत्येक वर्षी या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं लाख मोलाचं लाख रुपयांचं पारितोषिक दिलेलं आहे. बाळासाहेबजी कडलक साहेब आणि त्यांच्या मित्रपरिवाराचं पुन्हा एकदा मनापासून आभारी आहोत. फुल टॉस चेंडू होता परंतु आचावळे सर कळवतायत वाईट बॉल. खराब चेंडू मैदान येतोय. अतिरिक्त अवांतर धाव तिथे आपल्याला मैदान ती पाहायला मिळते. शेवटचे षटक करतोय कुणाल शिवेकर. कुणालच्या प्रत्येक विकेटला बाळासाहेबजी कडलक साहेबांच्या वतीनं 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. गोलंदाज कुणाल शिवेकर. यावेळीचा चेंडू होता बिग हिट. चेंडू मात्र जाईल थेट आउट ऑफ द स्टेडियम. पप्पू तोडकर त्याचं नाव. चेंडूला मात्र पाठवेल थेट पलीकडच्या ओढ्यात. षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. ज्याचा बॅटिंगचा स्टान्स तुम्ही पाहू शकाल, ज्याचा बॅटिंगचा फुटवर्क तुम्ही पाहू शकाल आणि ज्याची बॅटिंगची कमाल धमाल इथे आपण मैदान ती पाहू शकाल. 77 धावा, 77 रन 4 गड्यांच्या मोबदल्यात इथे मात्र बनवलेले आहेत. आयडॉल पप्पू तोडकर बडे मॅच का बडा खिलाडी. प्रेक्षकांनी अनेकांनी म्हटलं असेल पप्पू तोडकर पहिल्या 2 मॅच मध्ये सबसे फेल ठरलाय, परंतु बडे मॅच का बडा खिलाडी म्हणून तो इथे आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन चेंडू द्या. इथे एक पारितोषिक येते कुणाल शिवेकर साठी. इथे जर विकेट आली तर उद्योजक स्वप्नील भाऊ देशमुख, आरोही एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा यांच्या वतीने 500 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. गो टू कॉम्बॉक्स उत्तम सावंत सर. शेवटचे षटक आपण पाहिलं तर सुरुवात 77 धावा त्या मात्र धावपल कोते बनवलं गेल्या. 4 विकेट इथे आपण पाहिलं तर गमावल्या गेल्यात. जबरदस्त मॅच आपण पाहतोय. क्रिकेटचे रसिक प्रेक्षक देखील याच लढती पाहण्यासाठी आतुरतेनं आणि उत्सुकतेनं हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगची 1 वर्ष आतुरतेनं वाट पाहत असतात आणि तीच क्रिकेटची स्पर्धा आपण याची देई याची डोळा हुतात्मा शिवरामारे राजगुरू क्रीडा संकुलावरती क्रिकेटचा रंगतोय 16 आणि तो इथे मैदान ती पाहायला मिळतोय. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग RPL. यावेळीचा चेंडूचा जमिनीच्या समांतर खेळलाय. डीप विकेटला चेंडू आलाय. गॅपमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक तैनात अडवतोय, फेकी करेल तोपर्यंत 2 धावा इथे मैदान ती पळून पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावपल कोत इथे आपण पाहिलं तर आकडे ते मात्र बदलताना पाहायला मिळत आहेत. 79 धावा त्या मात्र धावपल कोत आहेत. शेवटचे 4 चेंडू इथे मैदानाच्या आतमध्ये बाकी आहेत. भानोबाची संघाची गोलंदाजी अटॅक प्रचंड तगडा आहे आणि तो या अगोदरच्या मॅच मध्ये आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे. त्यामुळे एक चांगला धावपलक त्या संघाने इथे उभा केलाय असं म्हणायला काय हरकत नाही. रनआउटची संधी, परंतु तिथे आपण पाहिलं तर 2 धावा गुड रनिंग बिटवीन द विकेट इथे आपण पाहिलं तर पळून पूर्ण केल्या गेल्यात. हरणाची गती आणि चित्त्याची चपळाई पप्पू तोडकर, विशाल निकम या दोन्ही बॅटरकडनं आपण पाहतोय. 81 धावा 4 गडी बाद. शेवटचे 3 चेंडू इथे आपण पाहिलं तर मैदान ती बाकी आहेत. उद्या देखील आपल्या स्पर्धेत 4 संघ दाखल होत आहेत. खेड आंबोली, विशेष करून तिनेवाडी, ढोरे बांबरवाडी, साकुर्डी आणि कडूस या 4 संघांना उद्या आपण या स्पर्धेच्या निमित्तानं या मैदानावरती खेळताना ते आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 4 संघाचे 4 आयकॉन खेळाडू, 4 आयडॉल खेळाडू आणि त्याबरोबर स्थानिक खेळाडूंचा खेळ उद्या देखील आपण पाहणार आहोत. यावेळीचा चेंडूचा फटका तर खेळलाय उंच, पुरा उंची घेईल परंतु लांबी घेताना पाहायला मिळत नाही. टिपलाय चेल, विकेट चोईल पतन. फलंदाज पप्पू तोडकर झेलबाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर, सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. उद्या देखील आपण पाहिलं तर आपल्या स्पर्धेत 4 आयकॉन खेळाडू आहेत. जिग्नेश पटेल, खुशबू गुजरात की, त्यानंतर विश्वजीत ठाकूर मोठ्या, तो देखील इन ऍक्शन आपण या स्पर्धेत पाहणार आहोत. त्याचबरोबर पुणे जिल्ह्यातील अपकमिंग स्टार आयकॉन महेश नानगुडे, तो देखील आपण उद्या या स्पर्धेत पाहणार आहोत. तर सोलापूरचा प्रथमेश राठोड, गतवर्षीचा विजेता आयकॉन, तो देखील उद्या या स्पर्धेत आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहेत. म्हणजे उद्या देखील अतिशय नामांकित संघ जे आपल्या स्पर्धेत दाखल होताना पाहायला मिळेल. एकाचड एक
एकच एक 4 संघ उद्या या स्पर्धेत आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि अतिशय नामांकित टीम संघ मालक उद्या या स्पर्धेत घेऊन या मैदानात उतरणार आहेत. पहिला चेंडू आपण पाहिलं तर फेस करत चेंडू मात्र पाठवलाय भूषण गोळेकडे. चेंडू अडवेल फेकेल तोपर्यंत एक सिंगल येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. धावपल कोते आकडे बदलतायत. 82 रन 82 धावा तर मात्र धावपल कोते आहेत. 5 विकेट आतापर्यंत गमावल्या गेल्यात. 4 आयडॉल खेळाडू देखील उद्या आपल्या स्पर्धेमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. त्याही खेळाडूंचा खेळ आपण या स्पर्धेमध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर स्थानिक खेळाडू देखील पाहायला मिळतील. या तालुक्यातील खेळाडूंनी देखील अतिशय कमालीचा खेळ पहिल्या 2 दिवसात करून दाखवलेला आहे. यावेळीचा चेंडूचा टप्पा पडल्यानंतर वळण घेताना पाहायला मिळते. धावेसाठी प्रयत्न केला, एक सिंगल येते. दुसऱ्या धावेला प्रयत्न केला, जातोय का प्रयत्न तर केलाय आणि डेंजर एंडला बॅटर तिथे मैदानाच्या आतमध्ये रन आउट धाव बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. सरपंच या ठिकाणी स्पर्धेच्या निमित्तानं ओवी स्पोर्टचे ऑनर मंगेशजी गायकवाड या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील मनापूर्वक मनापासून या ठिकाणी स्वागत. प्रेक्षकांसाठी खुशखबर असणार आहे. शेवटची फक्त यानंतर एक इनिंग शिल्लक आहे. त्यानंतर आपण लकी ड्रॉ करणार आहोत. त्यामुळे आता आपल्याकडे थोडेच कुपन शिल्लक आहेत. ज्या कोणाला या ठिकाणी कुपन खरेदी करायचे असतील त्यांनी मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला यायचं आहे आणि कुपन या ठिकाणी खरेदी करायचं आहे. काल देखील आपण एका भाग्यवान प्रेक्षकाला एक लकी ड्रॉ दिली. अर्थातच कालचे भाग्यवान विजेते कवरमांना मिंडे होते. अर्थातच आजचा भाग्यवान विजेता कोण असणार यानंतरच्या मॅच नंतर आपल्याला पाहायला भेटेल. इनिंग संपलेली आहे. आपण पाहतोय हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 2024. गो टू उत्तम सर. एक इनिंग डाव देखील आपण पाहिलं तर संपलाय. 83 धावा बनवल्या गेल्यात आणि विजयासाठी टार्गेट इथे मात्र ठेवलेला आहे. 36 चेंडू आणि 84 धावांचा पाठलाग तो मात्र इथे मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. उद्या 4 आयकॉन खेळाडूंबरोबर 4 आयडॉल खेळाडू देखील आपण पाहणार आहोत. त्यामध्ये प्रामुख्यानं शिरूर तालुक्यातील पाबळचा कुणाल खोंड, आंबेगाव तालुक्यातील मंचरचा विशाल निगोट आणि त्याचबरोबर मावळ तालुक्यातील कामशेतचा दत्ता पवार आणि अजून एक आयडॉल त्याचबरोबर आपण पाहिलं तर उद्या आपल्या स्पर्धेत दाखल होताना पाहायला मिळेल. क्रिकेटच्या या मैदानात लढणार आणि झुंजणार आम्ही. क्रिकेटच्या या मैदानात लढणार आणि झुंजणार आम्ही. लढवई आमचे रणवर्द पहाडी. कैलासवासी नंदाई भिवरे स्पोर्ट फाउंडेशन कोयाळी हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 2024 मध्ये पदार्पण करीत आहे. संघ मालक माननीय ऍडव्होकेट महेश संपत भिवरे, माजी सदस्य राजगुरुनगर वकील संघटना माननीय राहुल शेठ आल्हाट, दोस्ती ग्रुप श्री भानोबाची कोयाळी, कैलासवासी नंदाई भिवरे स्पोर्ट फाउंडेशन कोयाळी. एक इनिंग डाव देखील आपण पाहिलं तर संपला. दुसऱ्या डावाला देखील आपण सुरुवात होताना पाहणार. उद्या निलेश इंगवले याही आयडॉल खेळाडूला आपण पाहणार. दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. यानंतर पुन्हा एकदा आपण समालोचन कक्षातून ऐकूयात आदरणीय चंदू शेडे सरांना. कुणाल शिवेकरच्या विकेटसाठी साहेबांचं 1000 रुपयांचं पारितोषिक जमा झालेलं आहे. सामना संपल्यानंतर आपण कुणालला ते पारितोषिक देऊन सन्मानित करणार आहोत. पुन्हा एकदा ऐकूयात चंदू सरांना. त्याचप्रमाणे या ठिकाणी कुणाल शिवेकरसाठी उद्योजक स्वप्नील भाऊ देशमुख यांच्या वतीने देखील या ठिकाणी 500 रुपये जमा झालेले आहेत. त्यांचं देखील पुनश्च एकदा मनपूर्वक मनापासून आभारी आहोत. आमच्या या दोस्तीची आहे वेगळीच दुनियादारी. वेळेला पडणार सर्वांना भारी. मैदान गाजवायला आली पहा मैत्री ग्रुप स्पोर्ट फाउंडेशन खेड वेताळे वाडा येलवाडी. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 2024 मध्ये पदार्पण करीत आहे. संघ मालक माननीय राहुल शेठ थिगळे, युवा उद्योजक खेड माननीय रणजित भाऊ गाडे पाटील, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती खेड माननीय दत्ता भाऊ आवळे, युवा उद्योजक वेताळे, मैत्री ग्रुप स्पोर्ट फाउंडेशन खेड वेताळे वाडा येलवाडी. नमस्कार.
खेड तालुक्यातील मानाची क्रिकेट स्पर्धा हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगचं हे 5वं पर्व आणि 5व्या पर्वातील एक महत्त्वाचा सामना आपल्या भेटीला येतोय। यामध्ये जो जिंकेल तो मात्र पुढे दाखल होताना पाहायला मिळेल। मैत्री ग्रुप स्पोर्ट्स खेड एलवाडी वेताळी वाडा राहुल शेठ थिगळे, रणजित शेठ गाडे, दत्ता शेठ आवळे। टीमचे कॅप्टन आहेत विवेक शिवेकर, आयकॉन आहेत भूषण गोळे आणि आयडॉल आहेत आसिफ तांबोडी। दुसऱ्या बाजूला कैलासवासी नंदाई बिवरे स्पोर्ट्स फाउंडेशन भानुबाची कोयाळी खेड पुणे, ॲडव्होकेट महेशजी संपत बिवरे दोस्ती ग्रुप, त्याचबरोबर श्री राहुल शेठ आल्हाट कोयाळी यांच्या मालकीचा संघ आहे। किरण कड कॅप्टन आहे टीमचे, तर आयकॉन आहेत वासिक शेख आणि आयडॉल आहेत पप्पू तोडकर। काय होईल या मॅचमध्ये पाहायचं आहे। 84 धावांचा पाठलाग करायचा आहे। षटका आहेत 6, 84 धावा करायच्या आहेत। लक्ष मोठं आहे परंतु अशक्य नाही आहे। सकाळी याच दोन टीममध्ये मॅच झाली, 82 धावांचा पाठलाग करायचा होता। मॅच आली 1 बॉल आणि 4 धावा आणि त्यानंतर षटकार मारला गेला होता। म्हणजे प्रचंड चुरस याच दोन संघांमध्ये पाहायला मिळाली होती आणि आता हेच दोन संघ एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेत। पहिलं षटक घेऊन येत आहेत किरणकड। हा यस, शेवटचे 6 षटकं बाकी आहेत। लकी ड्रॉच्या माध्यमातून जरी आपण चालत आला असाल घरी आपल्या एका स्पोर्ट्स सायकलवर जाऊ शकता, त्यामुळे माफक दरामध्ये हे कुपन आहे ते आपल्याला नक्की घ्यायचं आहे। पहिला बॉल समोरच्या दिशेने गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न राहिला। गणेश सकाळी सुद्धा गणेश संध्याकाळी सुद्धा याही मॅचची सुरुवात 4 धावांनी। भिडू दे साऱ्या गगनात ललकार। शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार। पहिल्याच बॉलवर चौकार खेळत असताना आपले इरादे स्पष्ट केलेत गणेश गुंडरेने। याही वेळेला एक वेगवान फटका खेळलाय। मिडॉनला फिल्डर आहेत, धाव घेण्याचा प्रयत्न होणार नाहीये कारण तिकडे फिल्डर आहेत आसिफ तांबोडी, दुसऱ्या बाजूला गणेश गुंडरे। ही अशी जोडी आहे ज्यांनी मात्र आपल्या स्वतःला सिद्ध केले, परंतु आता पाहायचं आहे किरण कड हा देखील एक नामवंत खेळाडू आहे। कमी गतीचा बॉल, पहिलंच मन मनवलं होतं, फटका खेळायचा मिड विकेटला स्क्वेअर लेगला, गती कमी होती त्यामुळे बॅटचा फ्लो थोडासा अगोदर गेला आणि त्यानंतर बॉल आलाय। निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहिलं मिळेल। पहिल्या बॉलवर चौकार आणि त्यानंतर 2 चेंडू निर्धाव येत आहेत। हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगचं हे पर्व आपण पाहतोय। बॅकफुटला गेले, अप्पर कट पॉइंटच्या डोक्यावरून सदाबहार फटका, धावा मिळतील 4, चौकार। भिडू दे साऱ्या गगनात ललकार। शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार। 4 धावा मात्र इकडे मिळतील। पॉइंटला खूप चांगला फटका इकडे खेळला गेला। 2 चेंडू निर्धाव, परंतु त्यानंतर पुन्हा एक चौकार आलाय। गणेश या वेळेला पुन्हा खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, मिडॉनचे फिल्डर येतात तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाईल। 84 धावांचं लक्ष पार करायचं, लक्ष मोठं आहे परंतु अशक्य नाहीये। 6 षटकांची ही मॅच आपल्याला इकडे पाहायला मिळते। 6 ओव्हरच्या मॅचेस आणि त्या बरोबरीने अगदी वेळेत स्पर्धा सुरू होते, वेळेत संपते, अगदी शिस्तबद्धता या स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळते। फाईन लेगची दिशा निवडली आहे परंतु तिकडे फिल्डर येत आहेत, बॉल अडवलाय। हो, आपल्या टीमसाठी 3 धावा तिकडे वाचवल्या गेलेल्या आहेत। बघता बघता पहिली ओव्हर इकडे संपते आणि पहिली ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या झाली ती 10, बिनबाद 10 धावा पहिली ओव्हर संपल्यानंतर। ही पहा ओव्हर संपली। या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळू शेठ वाडेकर। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10 झाली आहे। एक आश्वासक सुरुवात म्हणावी लागेल आणि थोडंसं नियंत्रण देखील म्हणावं लागेल। 5 ओव्हर अजूनही बाकी आहे मॅच जिंकण्यासाठी। 74 धावांची आवश्यकता या मैदानात, परंतु काही होऊ शकतं। प्रेक्षकांनी आजही मात्र खूप मोठ्या प्रमाणावर आनंद घेतला या स्पर्धेचा। जसजशी स्पर्धा पुढे जाईल ना, मॅच मधील रंगत वाढेल। ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, थोडीशी उसळी, आशिफने एक कलात्मक फटका खेळलाय। अप्पर कट करतायत याही वेळेला, येतोय चौकार। भिडू दे साऱ्या गगनात ललकार। शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार। गोलंदाजीसाठी वाशिक आले, त्यांनी उंच पुरे आहेत, उसळी दिली होती आणि त्याचा फायदा आसिफने घेतला सुद्धा। ओहो,
मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. चौकारा पाठोपाठ षटकार. पहिल्या ओव्हरमध्ये थोडंसं नियंत्रण होतं, परंतु आता या 2 बॉलमध्ये तब्बल 10 धावा घेतलेल्या आहेत. वाशिक सारख्या खेळाडूवर देखील धावा येत आहेत आणि हल्ले चढवले जात आहेत. ओहो, यावेळेला कमबॅक करण्याचा प्रयत्न होतोय. इकडे डॉट बॉल येतोय. सर्वांना सुवर्ण संधी आहे. स्पोर्ट्स सायकल आहे आजच्या दिवसात भाग्यशाली प्रेक्षकांसाठी आणि त्याचे कुपन्स या ठिकाणी आपल्याला केवळ 20 रुपयामध्ये घरी सायकल. 20 रुपयात सायकल मिळते का? हो, इकडे मिळणार आहे, परंतु त्यासाठी आपण सगळ्यांनी कुपन घ्या. आपल्यासाठी केवळ 20-25 मिनिटे बाकी आहेत. या वेळेला बॅटची कडा घेतली जाते. बॉल पाठीमागे जाईल. खेळायचं होतं कव्हर्सला, गेला मागे. 1 रन मिळणार आहे. या 2 बॉलवर मात्र वाशिकने कमबॅक केलंय. स्कोअर जर पाहिला तर 21 झालाय. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगचं हे 5वं पर्व आणि या 5व्या पर्वामध्ये आजच्या दिवसातील दुसऱ्या दिवसातील शेवटची मॅच. कालही मात्र पसायदान आळंदी या संघाने खूप चांगली कामगिरी केली. त्यानंतर ओमसाई या संघाने देखील खूप चांगली कामगिरी केली आहे आणि पुढच्या फेरीमध्ये दाखल झालेले आहेत. यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न. टायमिंग तेवढं प्रॉपर नाही आहे, परंतु 1 धाव मिळणार आहे नक्की आणि 1 धावीने धावसंख्या पुढे जाते. जाऊन पोचते ती आता 22 धावा धाव फलकावर. ओव्हर नंबर 2 मार्गस्थ आहे. कैलासवासी नंदाई बिवरेज स्पोर्ट्स फाउंडेशन, भानोबाची कोयाळी खेड पुणे. दुसऱ्या बाजूला मैत्री ग्रुप स्पोर्ट्स खेड एलवाडी बेताळे वाडा हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेला थोडेसे जास्त सफल झाले. फाईन लेगचं क्षेत्र खाली होतं, त्याच दिशेने मारलाय. वा, अतिशय कल्पक फटका येतोय आणि याही वेळेला बॉल सीमा रेषा पार. व्हिडिओ दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. या ओव्हरमध्ये धावा आलेल्या आहेत आणि तब्बल 16 धावा या ओव्हरमध्ये आल्या. 2 षटकांचा खेळ संपतोय. गडी न गमावता, विकेट न गमावता 26 धावा धावफलकावर लागलेल्या सुद्धा आहेत. अजूनही जर पाहिलं तर मोठा पल्ला गाठायचा आहे. येणाऱ्या 4 ओव्हर आणि 58 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी आहे. तर पाहूया, दोन्ही संघांसाठी समसमान अशीच मॅच आहे. 5 वाजलेले आहेत. आज देखील जर पाहिलं तर सकाळपासून क्वचित असा अपवाद होता की सूर्यदर्शन झालं, अन्यथा ढगाळलेलं वातावरण पाहायला मिळालं. परंतु ॲव्हरेज धावसंख्या तरी सुद्धा एक 75-80च्या दरम्यानच राहिली आहे आज सुद्धा 6 ओव्हरच्या या मॅचमध्ये. चला, मॅच सुरू करायची आहे. थँक्यू सर. मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला या ठिकाणी लकी ड्रॉची जी कुपनं आहेत ती वितरित केली जात आहेत संयोजकांकडनं. ज्या कोणत्या प्रेक्षकाला या ठिकाणी लकी ड्रॉचं कुपन विकत घ्यायचं असेल त्यांनी मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला संपर्क साधायचा आहे. राजगुरुनगर प्रीमियर लीग RPL 2024 ही स्पर्धा आपण पाहतोय. गो टू कॉम्बॉक्स चंदू शेटे सर. धन्यवाद प्रशांतजी. जाऊयात आपण पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. 2 ओव्हरमध्ये विकेट नावाचं कोडं सुटलेलं नाहीये, परंतु धावसंख्या थोडीशी नियंत्रित ठेवली ही तेवढंच खरं आहे. 2 ओव्हरमध्ये 26 झालेले आहेत धावा आणि आता गोलंदाजीसाठी सौरभ. या सकाळपासून या गोलंदाजाने सुद्धा खूप प्रभावित केलंय सौरभ जाधव आणि त्यांच्याच हातात चेंडू सोपवला गेलाय. परंतु सकाळी 48 धावांची एक जबरदस्त खेळी गणेश गुंडरे याने सुद्धा केली आहे. जोडीला सदाबहार आणि क्लासिकल अंदाजात चारी बाजूला बॅटिंग करणारे आसिफ तांबोळी देखील पाहायला मिळतात आपल्याला. सौरभ, अखूट टप्प्याचा बॉल पुल केलाय आणि हा पुल सक्सेसफुल देखील होताना पाहायला मिळेल. पहिल्याच बॉलवर हल्ला चढवलाय आणि तो सुद्धा 6-6-6. शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. दणदणीत षटकार आलाय पहिल्याच बॉलवर. सकाळच्या सत्रात थोडंसं त्रस्त केलं होतं या सौरभने गणेशला, परंतु आता पहिल्याच बॉलवर त्यांच्या विरुद्ध षटकार खेळलाय. धावसंख्या 32. समीकरण बदलत आहे. 23 बॉल 52 धावा. ओव्हर 3री सुरू आहे. धावसंख्या
32 झालेली आहे. बिनबाद 32 धावा मैत्री ग्रुप. ऑफ स्टंपच्या बाहेर कव्हर पॉइंटला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि तिकडे झेल पकडला जातोय. खूप चांगला स्ट्रोक होता परंतु तिकडे फिल्डरच उपलब्ध होते आणि त्यामुळे माघारी परतावं लागेल गणेशला. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर, सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. सरपंच हिरोला पडतोय भार. खूप चांगली सुरुवात झाली होती. 32 धावांची सलामी दिल्यानंतर कव्हर्सला एक मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात गणेश आउट होत आहेत. गणेशने याही मॅच मध्ये 2 चौकार 1 षटकार खेळले. जी स्टार्ट पाहिजे होती ना टीमला ती दिली. म्हणजे मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना जी सुरुवात पाहिजे होती 8 चेंडूमध्ये 2 चौकार 1 षटकार त्यांनी खेळला. 16 धावा केल्या आणि आता वेळ झाली होती आयकॉन मैदानात येण्याची आणि आयकॉन मैदानात दाखल झालेले आहेत. साताऱ्याचं नाव ज्या खेळाडूने संपूर्ण भारतामध्ये नेलं, भारताच्या बाहेर दुबईमध्ये सुद्धा नेलं, तेच मात्र येत आहेत. राजधानी साताऱ्याचे एक जबरदस्त बॅटर अष्टपैलू खेळाडू भूषण गोळे, ISPL स्टार मैदानाच्या आतमध्ये. भूषण बॅटिंग साठी समोर आजचा दिवस गाजवणारा गोलंदाज म्हणजे सौरभ जाधव. पहिलाच बॉल अगदी खेळपट्टीवर ठाण मांडून खाली बसले आणि बॉलला मात्र पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे. 6. शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. पहिल्याच बॉलवर फॉलिंग स्वीप करतायत आणि बैठक मारली मैदानाच्या आतमध्ये आणि षटकार खेळत असताना दबाव प्रतिस्पर्ध्यांवर शिफ्ट केलाय. 38 धावा धावफलकावर आहे. ओव्हर नंबर 3 आपण पाहतोय. सौरभ जाधव समोर आयकॉन भूषण गोळे. अकूट टप्प्याचा बॉल होता. यावेळेला बॅकफुटला गेले. थर्डमॅनच्या दिशेने बॉल मार्गस्थ होतोय. फिल्डर अतिशय जलद गतीने आले परंतु तिकडे एका धावीवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते आता 39 वर. अजूनही 20 बॉल आणि 45 धावांची आवश्यकता. मॅच दोलायमान आहे अजूनही. श्री साई स्पोर्ट्सवर आपण SSS वर या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत असेल. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगचं हे 5वं पर्व. तालुका क्रीडा संकुल राजगुरुनगर, अतिशय सुंदर मैदान आणि त्याच्यावर सुंदर अशी स्पर्धा आपण पाहतोय. अकूट टप्प्याचा बॉल हुक केलाय आणि बॉलला मात्र फेकून दिलंय बाजूच्या ओढ्यामध्ये. शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. अकूट टप्प्याचा बॉल होता. हे आमंत्रण होतं परंतु अशाच अकूट टप्प्याच्या बॉलवर सौरभने आज विकेट घेतलेल्या आहेत. मागील विकेट सुद्धा पहा अकूट टप्प्याच्या बॉलवर कव्हर्सला त्यांनी घेतलेली आहे. सकाळी सुद्धा गणेशला त्यांनी अकूट टप्प्याच्या बॉलवरच बाद केलं होतं ऑन साईडला. आता अकूट टप्प्याचा बॉल टाकला परंतु आता समोर आसिफ होते आणि त्यांनी या बॉलवर मात्र एक चांगला फटका खेळला. धावसंख्या 45 झाली आहे. ओव्हर नंबर 3 सुरू आहे. चांगली सुरुवात मैत्री ग्रुप स्पोर्ट्स या टीमची पाहायला मिळते. यावेळेला चांगला फटका आलाय. जरूर कव्हरच्या क्षेत्रात बॉल मार्गस्थ होतोय. एक धाव घेतलीये. दुसरीचाही कॉल दिलाय आणि ज्या वेळेला स्ट्रोक खेळला त्याच वेळेला आसिफने सांगितलं होतं 2 आहेत आणि 2 झाल्या. काय सुरुवात केली आहे खूप चांगली परंतु शेवट नाही झालाय. 3 ओव्हरमध्ये धावसंख्या झाली आहे 1 गडी बाद 47. 3 ओव्हरमध्ये 37 धावांची आवश्यकता आहे. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळू शेठ वाडेकर. एक चांगली सुरुवात इकडे होताना पाहायला मिळेल परंतु सकाळपासूनचं क्रिकेट ज्यावेळेला आम्ही पाहतोय ना एक गोष्ट जाणवते. दोलायमान मॅच होते. 3 ओव्हरमध्ये 47. पाणी पाहिजे बॅटरला. अजूनही 3 ओव्हर बाकी आहेत आणि 37 धावांची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. पाहूया एखादं चांगलं षटक पुन्हा एकदा मॅच मध्ये घेऊन येऊ शकतं ते म्हणजे या ठिकाणी कोयाळी टीमला. भानुबाची कोयाळी एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला खेड, एलवाडी, वेताळे, वाडा, राहुल शेठ ठिगळे, रणजित शेठ गाडे, दत्ता शेठ आवळे आणि दुसऱ्या बाजूला ॲडव्होकेट महेश संपत बिवरे.
दोस्ती ग्रुप आणि श्री राहुल शेठ आल्लाट कोयाळी यांची टीम पाहायला मिळते. कैलासवासी नंदाई भिवरे स्पोर्ट्स फाउंडेशन. दोन आयकॉन मधील सुद्धा लढत आहे. भूषण गोळे वाशिक शेख. दोन आयडॉल मधील सुद्धा लढत आहे. आसिफ तांबोळी पप्पू तोडकर. दोन कॅप्टन मधील सुद्धा लढत आहे ती म्हणजे विवेक शिवेकर विरुद्ध किरण कड. 3 ओव्हरमध्ये 37 ची आवश्यकता आहे. भूषण गोळे हा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर कमी गतीने आला बाहेर आणि पंचांनी मात्र आपले हात फैलावले कळवतात वाईट बॉल आहे. महेश जाधव अजय आवळे संजय भालेराव तिन्ही जर आपल्या कालखंडातील एक उत्तम क्रिकेटर आणि आज पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतोय. अगदी महेश जाधव यांना डिंगडॉंग संघात देखील खेळताना आपण पाहिलंय. अजय आवळे यांना देखील आजही दर्जेदार क्रिकेट खेळताना पाहतोय. संजय भालेराव सर यांची एक मोठी क्रिकेटची कारकीर्द राहिलेली आहे. समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळलाय. लॉंगॉनचे फिल्डर मात्र तिकडे येत आहेत. जलद गतीने बॉल थोडासा बाजूला गेला. लगेच दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिलाय आसिफने. हो नाही सुरू होतं परंतु त्यानंतर धाव घेतलीच आणि धावसंख्या 2 ने पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती आता 50 धावा धावफलकावर होत आहेत मैत्री ग्रुप स्पोर्ट्स या टीमच्या. अजूनही 17 बॉल 34 धावांची आवश्यकता आहे. काही डॉट बॉल जर आले ना मॅच मध्ये पुन्हा एकदा कोयाळी सुद्धा येऊ शकते. विशाल निकम मागील मॅचचा हिरो गोलंदाजीसाठी आहे. व्हाईट बॉल इकडे घोषित केला जातोय. शेवटची काही कुपनं शिल्लक आहेत त्यामुळे ज्यांना सायकलवर घरी जायचंय ना त्यांनी लवकरात लवकर इकडे यायचंय. फक्त 20 रुपये द्यायचेत आणि आपली कुपन घ्यायचीत आणि सायकलचे मानकरी होण्यासाठी सज्ज व्हायचंय. परंतु कोणतरी एकच सायकल घेऊन जाणार आहे. स्पोर्ट्स सायकल ब्रँडेड स्पोर्ट्स सायकल आहे. अखूट टप्प्याचा बॉल चांगला प्रॉपर टायमिंग नाहीये परंतु बॉल थडम्यांच्या दिशेने रेस लागली फिल्डर आणि बॉल यांच्यामधील आणि जोपर्यंत बॉल अडवला जाईल 2 धावा तिकडे घेतले गेले आहेत. मागील मॅच मध्ये याच विशाल निकमने खूप चांगली गोलंदाजी 1 षटक 6 धावांचं त्यानंतर जर पाहिलं तर 1 धावीचं सुद्धा षटक टाकलं होतं आणि ते म्हणजे अगदी 5वं षटक टाकलं होतं. त्यामुळे पाहूयात परंतु यावेळेला ते 4थ्या षटकात गोलंदाजीसाठी आलेले आहेत. 53 धावा धावफलकावर 16 मध्ये 31 बाहेर येऊन खेळले पुढे सरसावले परंतु टायमिंग तेवढं प्रॉपर नाही झालंय. लॉंगॉनचे फिल्डर येत आहेत. विशाल याही वेळेला खूप चांगली कामगिरी करतायत. धावसंख्येचा ग्राफ थोडासा कमी केलाय. 15 बॉल 30 रनची आवश्यकता. मानाची स्पर्धा आपण पाहतोय. अख्ख्या तालुक्याला एकत्र करणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. कदाचित ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी एकमेकांच्या मनामध्ये काही न्यूनगंड असतील परंतु ज्या वेळेला आपण एकत्र एका टीम मध्ये खेळतो ना मतभेद विसरले जातात आणि मैत्रत्वाचं एक नातं तयार होतं. पुन्हा एकदा भल्या भल्यांना गुंगारा दिलाय आज या गोलंदाजाने. बॉलिंग ऍक्शन थोडीशी वेगळी आहे. त्यानंतर बॉलला कट करतायत ही त्यांची जमेची बाब आहे. 14 बॉल 30. भूषण थोडीशी चर्चा करतात आशिफ यांच्याशी आणि चर्चा खूप महत्त्वाची असते. एक कॉन्फिडन्स मिळतो आपला साथी सहकारी आपल्या बरोबर ज्यावेळेला चर्चा करतो असंही म्हटलं जातं काही होत नाही हो तू करू शकतोस हाही कॉन्फिडन्स दिला जातो. परंतु विशाल चांगली बॉलिंग करतायत. यस चर्चा केली आणि त्यानंतर या बॉलला मात्र फेकून दिलंय पाठीमागच्या रस्त्यावर. 6 शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेठ काळोखे माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. मॅच जिंकण्यासाठी 13 बॉल 24 रनची आवश्यकता अजूनही आहे. चला मॅच सुरू करायची आहे. 13 बॉल 24 रनची आवश्यकता. मागील मॅच आपण पाहिली 12 बॉल मध्ये 21 सुद्धा नव्हत्या झाल्या आणि हीच टीम होती होऊ न देणारी. त्यामुळे कमबॅक करण्याची क्षमता ही कोयाळी टीम देखील ठेवते. विशाल पुन्हा ऑफ स्टंपच्या बाहेर. याही वेळेला हात फैलावले गेलेले आहेत. 30 धावांवर 10 चेंडूमध्ये आसिफ बॅटिंग करतायत आणि आता मात्र समीकरण बदलत आहेत.
13 बॉल 23, 13 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा आसिफ तांबोळी. ओहो हो, इकडे कमी गतीचा बॉल, उसळी होती, त्याच वेळेला पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न आणि एक छोटीशी संधी होती ती गमावली गेली आहे. आणि आता मॅच गेली आहे 2 ओव्हरमध्ये. शेवटच्या 12 बॉल आणि 22 धावांची आवश्यकता. परंतु हे विसरून चालणार नाही, ही तीच टीम आहे ज्यांनी मागील मॅच मध्ये 12 बॉलला 21 नव्हते दिले. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. थँक्यू डीजे. शेवटचे फक्त 15 मिनिटे या ठिकाणी शिल्लक आहेत. ही मॅच संपल्यानंतर अगोदर आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत, त्यानंतर या ठिकाणी लकी ड्रॉ आपण या ठिकाणी करणार आहोत. त्यामुळं ज्या ज्या प्रेक्षकांना या ठिकाणी लकी ड्रॉची कुपनं खरेदी करायची असतील त्यांनी मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला संपर्क करायचा आहे. थँक्यू. गो टू कॉम्बॉक्स चंदू शेट्टी सर. 12 बॉल अजूनही बाकी आहेत आणि 22 धावांची आवश्यकता. एक अतिटटीची मॅच. आज सगळ्याच्या सगळ्या मॅचेस, एक मॅच सुद्धा वन साइड नाही झाली. 5च्या 5 मॅच अशा चुरशीच्या होताना पाहायला मिळाल्या. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे म्हटल्यानंतर याच गोष्टी होणार. आणि खेड तालुक्यामध्ये हार मानायला कोणीच तयार नसतं, मग क्षेत्र कोणतंही असू दे. नक्कीच कमिटीचं धन्यवाद. यावेळेला फ्लिक करतायत. बॉल मात्र गॅपमध्ये जाईल का यास अडवण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि तोपर्यंत दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिलाय. वासिक आलेत आयकॉन गोलंदाजीसाठी महत्वाचं षटक घेऊन, परंतु 2 धावा इकडे पूर्ण केल्या गेल्या. 11 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगचं 5वं पर्व अतिशय चांगल्या पद्धतीने पुढे चाललंय. चुरशीच्या मॅचेस या वर्षीचं वैशिष्ट्य राहिलंय आणि त्यामुळे प्रत्येकाला ही स्पर्धा या पर्वात सुद्धा आवडली. रिव्हर्स खेळायला गेले, चुकीला माफी नाही. बॉलचा अंदाज न घेता रिव्हर्स खेळायला गेले आणि त्यामुळे डॉट बॉल दबाव बॅटरवरचा वाढेल आणि धावा दबाव बॉलरवरचा वाढवेल. 10 बॉल 20. काय सुंदर क्रिकेट चाललंय. चुरशीचं क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळत आहे. प्रत्येक बॉलला 2 धावा काढायच्या आहेत. आसिफ समोर वासिक. वेग आणि बाउन्स आणि बॉल कीपरच्या हातामध्ये लगातारचा दुसरा बॉल डॉट टाकला गेलेला आहे. 14 चेंडू 33 धावांवर बॅटिंग करतायत. आतापर्यंत डावाचे हिरो ते राहिलेत, परंतु वाशिकने त्यांच्या विरुद्ध 2 डॉट बॉल टाकले. 9 बॉल 20. 9 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. समीकरण पुन्हा एकदा बदललं जात आहे. फ्लिक केलाय आणि या बॉलला मात्र हवाई यात्रा दाखवली आहे 6 धावांसाठी. वाह, या वेळेला आसिफ तांबोळी फ्रॉम शिक्रापूर. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेठ काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. या 2 बॉलवर धाव नव्हती आली, परंतु या षटकाराने दबाव हटवलाय. 8 बॉलमध्ये 14. मॅच नाही संपली आहे. ही 30 टीम आहे. सकाळी जर पाहिलं तर या ठिकाणी 6 चेंडूत 9ची मॅच सुद्धा अगदी चुरशीची केली होती आणि ही 30 टीम आहे. मागील मॅच मध्ये सुद्धा खूप चांगली गोलंदाजी केली होती. पुन्हा एकदा आसिफ यावेळेला बॅकफुटला गेले. कव्हर पॉइंटच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न तिकडे करतायत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. हो, फायनल मॅच आम्ही रायगड प्रीमियर लीग मध्ये गेल्या वर्षी बकासूरची एंट्री पाहिली. त्यानंतर एका स्पर्धेत जर पाहिलं तर मोठ्या सोन्याची एंट्री पाहिली. आणखी मथुर एका टुर्नामेंट मध्ये आला होता. तर या स्पर्धेचं आकर्षण आहे किटली 11-11. ज्या किटलीची चर्चा आहे सध्या तोच किटली उद्या इकडे येणार आहे. राजू शेठ पाचारने यांचा किटली येणार आहे इकडे फायनलच्या दिवशी. या वेळेला चांगला बॉल जरूर आहे. धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल. फिल्डर आहेत तिकडे. बॉल थोडासा बाजूला गेला आणि एका धावेचं रूपांतर 2 धावांमध्ये होत आहे. मॅच गेली आहे शेवटच्या ओव्हरमध्ये. या 2 टीम मधल्या मॅच सुद्धा किती चुरशीच्या झाल्यात. 6 बॉल 11 धावांची आवश्यकता. ही
पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. अरे कोणत्याही क्रिकेटच्या मॅचेस पाहिल्या तर त्यात 1-2 वन साइड होतात, परंतु इकडे 5च्या 5 मॅच शेवटच्या ओव्हरमध्ये आल्यात आणि म्हणूनच या स्पर्धेचं एक वेगळं महत्त्व आहे. आयोजकांचा मी सुद्धा आभारी असेल. आज एक दिवस का होईना माझ्या मते लगातार 3ऱ्या वर्षी या स्पर्धेचा घटक बनतोय या ठिकाणी, त्यानंतर आंबेठाण आणि परत इकडे असा 3 वर्ष या स्पर्धेचा एक दिवस का होईना घटक बनतोय. त्यामुळे मी आयोजन कमिटीचा आभारी असेल. पिंटू भाऊंची पावसाळी स्पर्धा सुद्धा या मैदानात करायला मिळाली होती आणि आता पुन्हा एकदा याच मैदानात येताना संधी मिळाली आहे. आज खूप दर्जेदार क्रिकेटही पाहायला मिळालं, परंतु या मॅचचा शेवट बाकी आहे. निवडणुकीमुळे गेल्या महिन्यात क्रिकेट कमी झालं आणि ते पडसाद या महिन्यात पडलेले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर स्पर्धा सध्या आपण पाहतोय. या ठिकाणी स्पर्धेच्या निमित्तानं भोरगिरी भीमाशंकरचे युवा उद्योजक खंडूशेठ सोपे आणि नितीन शेठ सोपे साहेबांचं या ठिकाणी आगमन होतंय. त्यांचं देखील मनपूर्वक मनापासून या ठिकाणी स्वागत. शेवटचे काही क्षण इथे शिल्लक आहेत. या मॅच नंतर आपण लकी ड्रॉ इथे करणार आहोत. ज्या प्रेक्षकांना या ठिकाणी लकी ड्रॉची कुपनं घ्यायची असतील त्यांनी इथे मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला यायचं आहे आणि लकी ड्रॉचं कुपन खरेदी करायचं आहे. ही मॅच संपल्यानंतर आपण लगेचच लकी ड्रॉ करणार आहोत, याची देखील सर्वांनी नोंद घ्या. गो टू कॉम्बॉक्स चंदू शेट्टी सर. शेवटचं षटक, चुरशीचा सामना. मॅच नाही संपली आहे. क्रिकेट शेवटच्या बॉल पर्यंत, शेवटच्या धावेपर्यंत रंगत असतं. विशाल गोलंदाजीसाठी आलेत. जे अरुणच्या बाबतीत पाहायला मिळालं ते आसिफच्या बाबतीत पहिल्याच बॉलवर पाहायला मिळालं. असं वाटतं एक क्षणी की हा बॉल खूप लांब मारला जाईल, परंतु अशी काही जादू करतो हा गोलंदाज. बॉल किपरच्या दिशेने जातोय. 5 बॉलमध्ये 11. आसिफ 40 धावांवर बॅटिंग करतायत. 17 बॉल त्यांनी खेळलेत, परंतु क्षमता आहे त्यांच्याकडे. 5 बॉलमध्ये 11. आणखीन एक चुरस, आणखीन एक चुरशीचा सामना. भानुबाची कोयाडे एका बाजूला. यावेळेला मात्र टो लावलाय बॉल आणि तिकडे बॉल अडवण्याचा प्रयत्न खूप चांगल्या पद्धतीने झालाय. खूप चांगले, म्हणजे षटकारामधून बॉल खेचून आणलाय. वार्षिक पहा, कर्णधाराचं मी कौतुक करेल. वार्षिक सोडून कोणीही असता अडला गेला असता का? एवढ्या जबरदस्त मॅचेस होत आहेत की ज्याला हृदयविकाराचा त्रास आहे त्यांनी मैदानाच्या आजूबाजूला सुद्धा फिरकू नका. एवढ्या जबरदस्त, खूप चांगली मॅचेस. आणि विशेष म्हणजे सौरभ आणि आता विशाल आहे, कदाचित यावेळेला रणनीती थोडीशी बदलली. विशालला शेवटच्या षटकासाठी ठेवलं असावं. ज्या रन धावून काढलेले आहेत त्याच रन असतील, म्हणजे एक धाव तिकडे मिळणार आहे. आणि आता जो जिंकणार आहे या स्पर्धेच्या पुढल्या टप्प्यात जाणार आहे आणि हारणार आहे तो कॉलबॅकला जाणार आहे. 4 मध्ये 10. आयकॉन भूषण गोळे समोर जर पाहिलं तर पुढे सरसावले. स्ट्रोक जर पाहिलं तर कव्हरच्या क्षेत्रात खेळला गेलाय. संधी नाही दिली. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना रनआउटच्या स्वरूपात 41 धावांची खेळी केल्यानंतर आसिफ तांबोळी माघारी परत आहेत आणि आता मॅच गेली आहे 3 बॉल 9. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर, सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. आसिफ चांगले खेळले. तब्बल 41 धावा आपल्या टीमसाठी केल्या. आसिफ तांबोळे त्यांचंही कौतुक करावं लागेल, परंतु मोक्याच्या क्षणी आउट होत आहेत. मॅच फसलेली आहे.
एखादा मोठा फटका मॅच मध्ये पुन्हा एकदा घेऊन येऊ शकतो. टीम मैत्री ग्रुप स्पोर्ट्स खेड, एलवाडी, वेताळे, वाडा या टीमला आणि एखादा डॉट बॉल, एखादी विकेट मानोबाची कोयाडीला. 3 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता. आणखीन एक चुरशीचा सामना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा विशाल यावेळेला स्ट्रोक खेळलाय, समोरच्या दिशेने उडवला वेगवान, परंतु इकडे आयकॉन आलाय साताऱ्यावरून आणि त्याने मात्र या ठिकाणी ठोकलाय षटकार. भूषण गोळे. छत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. 81 वर धावसंख्या पोहोचली आहे. मॅच नाही संपली आहे. हा विशाल काही करू शकतो. भूषणचा आत्मविश्वास वाढलाय. दुसऱ्या बाजूला 2 बॉल आणि 3 सुपर ओव्हर आहे ना. हा यस, 2 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. रंगतदार लढत. यावेळेला खेळलाय, ठोकलाय बॉम्बे रेस्टॉरंटचे मालक भूषण गोळे यांच्या बॅट मधून बॉल फेकून दिला सीमारेषेच्या पलीकडे. मैत्री ग्रुप स्पोर्ट्स संघाचा डंका. परंतु काय खेळली आहे भानोबाची कोयाडी. वाह, खूप चांगला खेळ तुम्ही सुद्धा केलाय. परंतु बाजी मारली आता मैत्री ग्रुप स्पोर्ट्स. राहुल शेठ तिगळे, रणजित शेठ गाडे आणि दत्ता शेठ आवळे. अभिनंदन. विजेत्या संघाचं अभिनंदन, पराभूत संघाचं मनापासून आभार. दोन्ही टीम एकमेकांना शेकहँड करा. मैत्रीपूर्ण लढती आपण संपन्न करतोय. हस्तांदोलन कंपल्सरी आहे, त्यामुळे दोन्ही संघाचे कॅप्टन आणि खेळाडूंना विनंती आहे एकमेकांना हस्तांदोलन करा. क्षेत्ररक्षण करणारा संघ आणि बॅटिंग करणारा संघ. त्यानंतर आपण प्रेझेंटेशन बॉक्सकडे जाणार आहे. प्रथमतः आजच्या दिवसातील या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, त्यानंतर प्लेअर ऑफ द मॅच आणि त्यानंतर सुपर 8 पात्र संघाचा फोटो आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी लकी ड्रॉ, तो मात्र आपण या ठिकाणी करणार आहे. डीजे डेंजू तुफानी या ठिकाणी सचिन भाऊ विरनक आवर्जून उपस्थित आहेत. त्यांचं मनापासून स्वागत आहे. तर हा सामनावर किताब देण्यासाठी आम्ही विनंती करतो. चांडोली नगरीचे सरपंच आदरणीय नवनाथाप्पा पवळे यांना विनंती केला तर आपण मॅन ऑफ द मॅच किताब देण्यासाठी या. त्याचबरोबर शिवेगावचे सुपुत्र आदरणीय श्रीकांत भाऊ गडदे यांना विनंती केला तर आपण मॅन ऑफ द मॅच किताब देण्यासाठी या. श्रीकांत भाऊ गडदे, वैभव नाना गाडे यांना विनंती केला तर आपण सामनावर किताब देण्यासाठी या. त्याचबरोबर सागर मोहिते यांना विनंती केला तर आपण सामनावर किताब देण्यासाठी या. आदरणीय सागर शेठ मोहिते, वैभव नाना गाडे, त्याचबरोबर आदरणीय नवनाथाप्पा पवळे, आदरणीय श्रीकांत भाऊ गडदे या 4ही मान्यवरांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण सामनावर किताब देऊन सन्मानित करतोय. सगळ्या मान्यवरांना विनंती करेल. आपला नामोल्लेख संपन्न झाला. आपण सगळे या. प्रमोद भाऊ गडदे, सरपंच नवनाथाप्पा पवळे, वैभव नाना गाडे, सागर दादा मोहिते, 4ही मान्यवर आपल्या या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. आणि 4ही मान्यवर 4ही गावातून आलेत. एक येलवाडवरतून आलेत, एक शेळपिंपळगावरतून आलेत, एक चांडोलीवरतून आलेत आणि एक खास शिव्यावरतून आलेत. या 4ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आत्ताच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देतोय. भूषण गोळे जो मात्र मॅन ऑफ द मॅच किताबाचा मानकरी ठरलेला आहे. भूषणला विनंती आपण या सामन्यावर किताब आपण देतोय. मी विनंती करेल आदरणीय चंदू शेटे सरांना. भूषण गोळे काय जबरदस्त कामगिरी केली आहे. परंतु मी कौतुक तर या ठिकाणी कोयाडी टीमचं देखील केलं. त्यांनी खूप चांगली क्रिकेट खेळलं. बॉलर्स त्यांचे खूप दबाव निर्माण केला होता. अगदी हातातोंडाशी आलेली मॅच पुन्हा एकदा चालली होती. परंतु भूषण म्हणला मी काही जाऊ देणार नाही आणि आसिफची त्यांना खूप चांगली साथ देखील लाभली आणि त्यामुळे या मॅच मधील एक दैदिप्यमान विजय आपल्याला पाहायला मिळतोय. हो, मी जरी शेवटच्या दिवशी नसतं, शेवटच्या दिवशी किटली येणार आहे आणि त्यामुळे शेवटचा दिवस चुकू नका. खूप मोठ्या प्रमाणावर पारितोषिक या ठिकाणी दिली जातात. भूषण यांना महाराष्ट्रातील नाहीतर भारतातील एक ख्यातनाम खेळाडू आहेत ज्यांच्या नावाची चर्चा अगदी दुबईपर्यंत होते. तेच भूषण या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि स्वतः ख्यातनाम उद्योजक आहेत. साताऱ्याच्या बॉम्बे रेस्टॉरंटचे मालक सुद्धा आहेत. या भूषण बरोबर थोडीशी चर्चा करू कारण अशी स्पर्धा आहे. भूषण
राहुल शेठचं आणि तुमचं एक नातं राहिलेलं आहे, म्हणजे या मैदानाशी देखील एक नातं राहिलेलं आहे. तर काय म्हणाल आज फसलेला सामना, म्हणजे पहिली गोष्ट तो बॉलर होता विशाल, त्याचंही मी कौतुक करेल, त्याची बॉलिंग ॲक्शन समजण्याजोगती नव्हती. आज विजय मिळतोय, काय म्हणाल? टीम क्वालिफाय होते आणि त्याचबरोबर या स्पर्धेविषयी. पहिलं तर मी राहुल शेठ आणि आमचे जे कोण संघमालक आहेत त्या सगळ्यांचा मी धन्यवाद करतो, त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला इथं बोलवलं खेळायला. आणि दुसरं म्हणजे तुम्हाला मी खूप खूप धन्यवाद करतो, कारण की तुम्ही जिथं कॉमेंट्री करत असता तिथं मला एक वेगळा कॉन्फिडन्स असतो. आणि आज खरं म्हणजे सांगावंसं वाटेल की मगाशी मी बघत होतो बॅक स्टेजला जाऊन तुम्ही मेडिसिन्स घेतल्या, टॉनिक घेतलं, तरी एवढं सगळं करून तुमच्या पॅशनसाठी मी खरंच तुम्हाला हॅट्स ऑफ आहे. आणि स्पर्धेबद्दल मला ही स्पर्धा खेळायला खूप आवडतं. एखादी ओपनची टुर्नामेंट राहिली तरी चालेल, पण RPL खेळायला मी आवर्जून येत असतो दरवर्षी. खूप छान भूषण, आम्हालाही तुमच्याकडून ज्यावेळेला तुम्ही एखादा असा आपला महाराष्ट्रातील खेळाडू, कारण दुबईला ज्यावेळेला अजमानला स्पर्धा होती आणि त्यावेळेला जगभरातील खेळाडू होते आणि त्याच वेळेला आपल्या साताऱ्याचा महाराष्ट्राच्या या पठ्ठ्याने परफॉर्मन्स केला, मला आयुष्यभर लक्षात राहील. त्यामुळे भूषण गोळे एक स्पेशल खेळाडू आहे आणि आज स्पेशल कामगिरी त्यांनी केलेली आहे, तर खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला असतील. यस, तर आजच्या दिवसातील कुणाल शिवेकर यांच्यासाठी पारितोषिक आहे 1000